महिम्न पारन्ते परम विद्वेषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनां पितुदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान। कृपया बोलू नका प्लीज। ते बंद करावं कोणाकडे माईक इथे बंद करायला सांगा। अच्छा माझ्याकडे बघा, बोलू नका प्लीज। काल्याच्या कीर्तनासाठी आपण एकत्रित आहोत। काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग निवडला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा भगवान कृष्णानं द्वापारयुगामध्ये केलेलं आश्चर्याचं चरित्र सांगणारा अभंग आहे। आश्चर्य असं घडलंय की पाहायला गेलं तर एका पारड्यामध्ये भगवान आहे आणि एका पारड्यामध्ये गोपाळ आहे। फार लक्ष देऊन ऐका, कीर्तन फार गोड आहे। एका बाजूला भगवान आहे, एका बाजूला गोपाळ आहे। एका बाजूला पाहायला गेलं तर विश्वाचा चालक मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान भगवान आहे आणि एका बाजूला तुमच्या माझ्यासारखे गायीचे धारा काढणारे शेतकरी कुटुंबातले शेती करणारे सर्वसामान्य गोपाळ आहेत। पाहता आश्चर्य झालं। काय आश्चर्य? पाहायला गेलं तर एका बाजूला भगवान आणि पाहायला गेलं तर एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ। पण आश्चर्याचं चरित्र असं घडलं, त्या विश्वाच्या मालकानं त्या गोपाळांच्या ताटातला आज उष्ट खाल्लं। खाय त्यांची उष्टावळी, त्यांच्या ताटातलं देवानं उष्ट खावं असं गोपाळांनी काय केलं? करीती नामाचे चिंतन गडी, इथं थांबायचं। करीती नामाचे चिंतन गडी, गडी नामाचे चिंतन करीती, गडी कान्होबाचे ध्यान करीती। राजगावचे गडी नामाचे चिंतन करीती तरुण मंडळी, गडी कान्होबाचे ध्यान करीती। परिणाम तुम्हाला देव प्रसन्न झाला राजेश्वर भगवान आणि तुमच्या घरी येऊन तुमच्या ताटातलं उष्ट खायला लागला। एवढंच नाही, आली द्यावी डाई, तुमचा डाव सुद्धा द्यायला लागला गोपाळांचा। धावे वळ त्या मागे गाई, या पुढे यास विकास महाराज बरं काय हो, त्यांच्या गायीचा डाव सुद्धा द्यायला लागला। एवढंच काय, अलौकिक असणारा काला जो गोपाळांना मिळत नाही, जो काला सामाजिक लोकांना मिळत नाही, देवादिकांना मिळत नाही, तो गोपाळांच्या भाग्यात मिळाला। अर्थ काय? जो काला ब्रह्मादिक करीती आस, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, अशा लोकांना तो काला प्राप्त होत नाही। एके ठाई काला तुका म्हणे भावी काला, गोपाळांच्या जीवनामध्ये तो काला मिळाला। तो काला मिळण्याचं साधन काय? करीती नामाची चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। गडी नामाचे चिंतन करतात, गडी कान्होबाचं ध्यान करतात। अशा प्रकारचा हा अलौकिक काला या ठिकाणी संबंधातून अगदी होत असताना काल्याचं कीर्तन या निमित्तानं आपण एकत्रित आहोत आणि अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पवित्र अशा राजेगाव नगरीला। आपल्या भागातला हा सर्वात गाजलेला सप्ताह म्हणजे राजेगावच, बरं सगळ्यात गाजलेलं। मोठे मोठे कीर्तनकार, गायक, वादक, कलाकारांचं भोगतं असणारं हे गाव आहे। याच्या संबंधातून सगळी राजेगावची तरुण मंडळी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन, महिलांचा आशीर्वाद घेऊन, आपल्या गावातल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन एक 7-8 वर्षापासून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठं रौप्य महोत्सवी वर्षासारखं, नारळी सप्ताहासारखं स्वरूप आणलेलं आहे आणि त्या संबंधातून अगदी या राजेगावची सगळी तरुण मंडळी यांच्या वतीनं नियोजनकार, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, जी काही मंडळाची ट्रस्टे असतील किंवा सप्ताह करणारी कार्यकर्ते असतील, मी आल्यापासून पाहतो खूप गोड मंडळी आहेत। या सगळ्यांच्या माध्यमातून आमचे लाडके गायक ज्यांचा आवाज खूप तयार आहे, संगीत शास्त्रामध्ये जे शास्त्रीय गायन आहे त्या शास्त्रीय गायनामध्ये पानसरे गुरुजीकडे राहून चांगल्या उत्तम गुरुजींकडे अध्ययन करून सागमपचं उत्तम ज्ञान घेऊन उत्तम गायक आणि उत्तम कला ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती विराजमान आहे अशा आमचे अभिमन्यू आबा पांचाळ यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून
त्यांच्या नियोजनातून. खरं तर ही तारीख माझी आज रिकामी नाही, मला महाकालला जायचे. उद्या सकाळी पहाटे 5 वाजता माझी महाकालची आरती आहे, जी अक्षय कुमारला शाहरुख खानला मिळते की नाही ती मला मिळाली भाग्यानं. आणि बघा माझं भाग्य असं आहे, राजेश्वराचं दर्शन घेऊन चाललो मी नेमकं बरं का. म्हणजे इथंही भगवान शंकरच आहे आणि तिथंही भगवान शंकराकडेच निघालोय. म्हणजे मी एवढे 5-7 दिवस कीर्तन घेत नाही दरवर्षी, पण ते अभिमन्यू आबामुळं घेतलंय. नाही तर कुणी कीर्तन घ्यायचा प्रयत्न केला असता तरी मी दिलं नसतं कीर्तनाचं. कुणीही मागू द्या, त्याचं कारण महाकालला जातो आम्ही दरवर्षी, पोळ्याच्या दिवशी आम्ही निघतच असतो. पण त्या आबाने खूप आग्रह केला आणि अभिमन्यू आबा म्हणजे माझ्या जीवनातलं एक रत्न आहे. आम्ही गुरुबंधू आहोत. फार गोड स्वभाव आहे बरं का. इतका गोड स्वभाव कलाकारामध्ये आमच्या आबाचा आहे. कुणाच्याही मागं म्हणतात, कुणीही पुढं म्हणा. आणि निरहंकारी आहे, निराभिमानी आहे, निष्कपटी आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये राहून चांगले विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. आमच्या मराठवाड्यातला जन्म आहे, पण कर्मभूमी पुणे झालेला आहे. आणि त्या संबंधातून आपलं राजेगाव त्यांच्यावरती खूप प्रेम करतं. राजेगावची सगळी मंडळी अभिमन्यू आबावर प्रेम करतात. त्यांच्या संबंधातून ही महाराज मंडळी आपल्याकडे आली. रात्री विलास महाराज, माऊली महाराज, पठाडे महाराज, विशाल महाराज, ही जी आता सध्या महाराष्ट्राची रत्न आहेत, ती सगळी रत्न आणण्याचं काम फक्त आबामुळं होतंय. एकदा जोरात टाळी वाजवा. अभिमन्यू आबा पांचाळ गुरुजींना माझं वंदन आहे. नियोजकच तस्य दुर्लभ असं म्हटलंय. कोणतं गायन असावं, कोणतं कीर्तन कुठं असावं, कोणाला काला द्यावा, कोणतं जागराला द्यावं, कोण लोक हसविल, हे ज्याला कळतं तो नियोजन असतो. आणि नियोजन करणारा दुर्लभ सांगितलाय. जसं संत संगती दुर्लभ आहे, मनुष्य देह दुर्लभ आहे, त्याच्यामध्येच विकास महाराज नियोजक तस्य दुर्लभ हा म्हटलंय. नियोजकच तस्य म्हणजे षष्टी विभक्ती वापरलेली त्याला. तस्य म्हणजे त्याच्यासारखा कोणी नाही. आणि म्हणून त्या नियोजनामध्ये एखाद्याला जमतं ते आमच्या अभिमन्यू आबाला जमलेलं आहे. आपण असंच प्रेम त्यांच्यावरती करत राहावं, आपलं गाव त्यांच्या प्रेमात राहावं. अगदी आबांना वंदन करतो. त्यांनी आग्रह केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी प्रथम चाल आत्ता गायली, मध्यात आवाज चालतो, खर्जातही चालतो, षडजेलाही चालतो. आणि एवढं चालू नाही, पुन्हा ते सागमपही तयार आहे बरं का. म्हणजे असं प्रत्येकच गोष्टीचा अँगल ज्यांना मिळालंय असे आमचे सदानंद, सदानंद, ज्याच्या चेहऱ्यावर सदा आनंद आहे आणि त्याच्या गायनातून लोकांना आनंद होतो, असे सदानंद गुरुजी. हो, एक सदानंद गुरुजी कीर्तनात होऊन गेले, आता हे सदानंद गुरुजी गायनात बरं का. अगदी आडनावच तेवढं जरा थोडं वेगळं पाहिजे होतं. कडोळे आलं, कडू आलं, जरा कडोळे आलं, पण ते आधी सदा आल्यामुळं गोड आहे बरं का. सदानंद महाराज कडोळे अगदी गोड, त्यांना माझं वंदन. आत्ताच ज्यांची कीर्तनाला हजेरी आहे, माझ्या संगतीमध्ये बरेच दिवस महाराज राहिले. उभ्या महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाच्या चालीचा, प्रमाणाच्या चालीचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, असे आमचे संजय महाराज हजारे बरं का. मोठं नाव आहे. आपल्या गावामध्ये जवळ परिसरामध्ये विकास महाराजांच्या गावात सप्ताह चालू आहे, तिथं महाराज सप्ताहासाठी आहेत. आमचे गुरुबंधू आहेत. या नात्यातून या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी महाराजही उपस्थित झालेत. मोठं नाव आहे त्यांचं पण महाराष्ट्रभर, संजू महाराज हजारे, त्यांनाही माझं वंदन. आपण आळंदीची सगळी गुरुबंधू मंडळी आहात, आता सगळ्यांची नावं घेत नाही बरं, माफी मागतो. सगळी गुणवान टाळकरी मंडळी, सगळ्यांना वंदन. आत्ताच आपल्या मी मगाशी सांगितलं, तालामध्ये सम्राट, ताल सम्राट ज्यांना म्हटलं जातं, अतिशय गोड पखवाज, लग्गीचा बाज, त्याच्यात माझं कीर्तन अतिशय उपयुक्त. लोकांनी त्यांच्या चाली ऐकाव्या, आमचे तुकडे त्या प्रमाणाचे बाजूला करून ऐकावे, असा पखावत ज्यांचा आहे. पखवाज वादनातलं अग्रगण्य नाव, टॉप 10 मधलं पहिलं नाव म्हणजे चंदू नाना पांचाळ, फार तयार. हो, आणि काहीला रियाज करून जमत नाही, काहीनं प्रॅक्टिस केली, काहीचे बोटं फुटले, काहीला काय लय करावं लागलं, पण ते रियाज करून सुद्धा एखाद्याला जमत नाही. अशी नैसर्गिक कला ज्यांच्या हातामध्ये सरस्वतीनं दिलेली म्हणजे चंदू नाना. लग्गी वाजवावी, लग्गी काय स्पीड आहे त्या लग्गीला, 8 पट, 16 पट, 25 पट, आता मला म्हणता येणार नाही. एवढ्या पट डबल करण्याची पद्धत लग्गीची आमच्या नानांच्या हातामध्ये आहे. चंदू नाना पांचाळ 70-80 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये आहे, त्यांनाही माझं वंदन. तदनंतर आत्ताच आपल्या भागामध्ये आता रील स्टारच म्हणायला काही हरकत नाही. रील्स ज्यांच्या गाजल्या व अगदी प्रत्येक सणाचं गाणं म्हणा, प्रत्येक सणाचा अभंग म्हणा, माझ्यानंतर बऱ्याच रील्स ज्यांच्या आल्या ते म्हणजे आमचे विकास महाराज देवडे बरं का. चांगलं नाव झालं आहे आपल्या भागामध्ये, उत्तम प्रचार करतायत, त्यांनाही माझं वंदन आहे. पेटीवादक फार सुंदर आहेत, क्लासिकल त्यांच्या हातामध्ये आहे, वाजवत जा, मस्त तयार आहे बरं का. तुम्हालाही माझं वंदन. 2 चोपदार भालदार, आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, टाळकरी गावातील काही महाराज मंडळी आल्या, आमच्या समोरचे महाराज, आपण बसलेली भाविक मंडळी, मातृवर्ग, या कार्यक्रमाला तन मन धनाचं सहकार्य देऊन मला हसवता येत नाही बरं, खरंच सांगतो. तुम्ही आता रात्री खूप हसलात,
महाराजांनी तुम्हाला खूप हसवलं असेल गेजगे महाराजांनी. ते आता मला हलता येत नाही, डुलता येत नाही, मी माईक सोडत नाही. पण ऐका, 2-2.5 तास तुम्हाला असं वाटेल की आम्ही असा काला ऐकला नाही बरं का. असं माझं कीर्तन असतं. तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतील. हसवता येत नाही मला, पण रडवता येतं मला. ऐका, म्हणून तुम्ही जे बसलेले आहात त्यांनी असं कीर्तन काल्याचं कधी ऐकलं नसेल. आपण असा काला सांगणार आहोत. पण अगदी सगळे आपण भाविक मंडळी, मातृवर्ग, या राजेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं आता गर्दी आहे, भरपूर समाज जमलेला आहे. भागातून, पंचक्रोशीतून सगळी भक्त मंडळी या भगवान शंकराची उपासना करतात. व शंकर भगवान आपल्याला एक वर्षभराची चेतना, समृद्धी, ताकद देतात. आणि अगदी या राजेश्वराच्या पावन दरबारातली चटाई उचलण्यापासून काल्याची दहीहंडी बांधेपर्यंत ज्यांनी ज्यांनी इथं काम केलंय, सगळ्या तरुणांनी, ज्येष्ठांनी, त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. व सिस्टीम अतिशय गोड आहे महाराज. आमचा केशव म्हणजे ना सिस्टीम मधला केशवच झालाय तो. आता सिस्टीम मधला राज, जसं केशव राज म्हणा, असं राजच करणार आहे. ओ समाधान महाराजांची कथा असू द्या, हाच केशव. साखरे महाराजांची कथा असू द्या, हाच केशव. मोठा सप्ताह असू द्या, हाच केशव. नारळी सप्ताह केशव दादाकडेच. महाराष्ट्र, नांदेड काय, परभणी काय, शिक्रापूर काय, पुणे काय, कोणत्याही मोठ्या सप्ताहाला. आणि याच्यात एक गंमत सांगू, त्यांच्या सिस्टीमला तुम्हाला कधी चर वाजणार नाही, टर वाजणार नाही, फूर वाजणार नाही, अशी चिरकांडी तुम्हाला शिट्टी वाजणारच नाही. जेवढं पाहिजे तेवढं ट्रबल, बाज, गेन, विको, बारकाले, बटणं चांगले फिरवतात ते. त्यांना माझं वंदन आहे. केशव दादा, त्यांच्या संगतीतली काही मंडळी आहेत, त्यांना वंदन. आधी करून शूटिंग करणारे आमची महाराज आहेत, त्यांचे वडीलही महाराज आहेत, दुसरे शूटिंग करणारे, त्यांनाही माझं वंदन. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. एक विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या. थोडा यात्रेचा दिवस आहे, जत्रेचा दिवस आहे. तुम्ही जे बसलेले आहात त्यांच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय ते सगळ्यांनी ऐका. माझ्या संगतीमध्ये आमचे जिवलग मित्र, ज्यांची मोठी संस्था पाटोदा तालुक्यामध्ये आहे, 100 विद्यार्थी आहेत महाराजांकडे यावर्षी. आमचे आप्पासो महाराज कोठोळे माझे वादकही आहेत, चांगले तयार वादक आहेत. पण ते आता महाकालला आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळे सगळे आम्ही मित्रमंडळी आता आमच्या मजेत असल्यामुळं ते साध्या ड्रेसवर आलेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे आप्पासो महाराज कोठोळे, त्यांनाही माझं वंदन. समोरून आमचे गणेश महाराज जे मला सारथी आहेत, त्यांनाही माझं वंदन. आधी करून सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. हो, लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला विठाला हो, आपण दरवर्षी काल्याचं कीर्तन करू. अभिमन्यू आबा, जेव्हापासून तुम्ही या राजेगावला येता, मोठे मोठे कीर्तनकार आणता. प्रत्येक ताटामध्ये वेगवेगळं पात्र रोज वाढलं जातं. पण हे सगळं सप्ताह होत असताना या सप्ताहाचा शेवट मात्र काल्याच्या कीर्तनानं झालेला. असा सप्ताहच नसेल तुमचा की त्या वर्षी काला झाला. का एखादं वर्ष असं झालं सप्त्याचा काला झाला नाही? असं कधी घडलं का? नाही. महाराष्ट्रात नाही, भारत देशात नाही, तेलंगणात नाही, राजस्थानात नाही, दिल्लीत नाही. जिथं वारकरी संप्रदाय पोहोचत झालाय आणि जिथं संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह चंदोनाना, काल्याचं कीर्तन झालं नाही असा सप्ताह नाही. कधी मध्ये ओढच काल्याचं कीर्तन झालं नाही असा सप्ताह नाही. प्रश्न असा की काल्याचं कीर्तन शेवटीच का करतात? का बरं? एवढ्या दिवसाचा आमच्या राजेगावला सप्ताह चालू आहे, एवढ्या माता आहेत, एवढे पुरुष आहेत, एवढं आम्ही एकत्रित येतो, वर्गणी देतो, आमच्या जीवनातला अनमोल वेळ देतो. मग आम्ही हे कीर्तन करत असताना हे काल्याचं कीर्तन शेवटी का करतो? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात? रोज तुम्ही रात्री कीर्तन केली, एवढंच एक कीर्तन चोपदार ते दुपारी आहे. मग पहिला प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात? दुसरा प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन शेवटी का करतात? दुसरा प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात? आणि अतिशय महत्वाचा, काल्याच्या कीर्तनात आज भगवान शंकर नाही, कुठले नारद नाही, कुठला ऋषी नाही, कोणता साधू नाही, कोणता देव नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र सांगावं. गायीन तेळा चरित्र पवाडे राखिल्या सवंगड्या सहित गायी. आजच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र का सांगावं? 3 प्रश्न आहेत बघा. ऐका. पहिला, काल्याचं कीर्तन शेवटी का करावं? दुसरा, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? तिसरा, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? उत्तर ऐका एका मिनिटात. काल्याचं कीर्तन शेवटी का करतात? कीर्तन काल्याचं हे परिपूर्णतेचं आहे. त्याच्यानंतर परत कीर्तन नसतं म्हणून ते परिपूर्णतेचं आहे. त्याच्यानंतर समाप्ती आहे, त्याच्यानंतर प्रसाद आहे म्हणून ते कीर्तन परिपूर्णतेचं आहे बरं का. हो, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2 उदाहरणं दिली. पहिलं, ज्याची बुद्धी चांगली त्याला पहिलं कळलं नाही, पहिलं ज्याला कळालं त्याला दुसरं कळलं. ऐका. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. ज्ञानोबारायांनी 2 उदाहरणं दिली.
पहिलं म्हटलं एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं. ऐका राजेगाव, आपण मंदिर बांधलं, मंदिराचा पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये लिंग बसवलं जातं, मूर्ती बसवली जाते, फरशी बसवली जाते. किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीची फरशी आहे, किती सुंदर मूर्ती आहे. याच्यावरून मंदिर कधी चंदुनाना परिपूर्णतेला जात नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जातं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहरूपी बांधकाम परिपूर्णतेला जातं. एवढं सोपं आहे बघा. एवढं सोपं सांगू नाही, काहीला कळालं नाही. दुसरं सांगतो ऐका. परम गंगेशी सिंधू प्रवेशू. गंगा आहे गंगा, कोणतीही घ्या, तुमच्या तालुक्यातली घ्या, भिगवणची घ्या, राशींची घ्या, कर्जतची घ्या, नगरची घ्या, पुण्याची घ्या. गंगा घ्या, गोदावरी घ्या, नर्मदा घ्या, कावेरी घ्या. जेवढ्या म्हणून गंगा या देशात आहेत त्या सगळ्या गंगा जाताना समुद्राला जातात. पुढे जातात, समुद्राला जातात. प्रमाणे तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी कमाय, अवघ्या झाल्यावर मी कमाय, अवघ्या झाल्यावर मी कमाया, अवघ्या झाल्यावर मी कमाया. तुका मन गंगा सागर संगमे, तुका मन गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्यावर मी कमाय, अवघ्या झाल्यावर मी कमाय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी कमाया, अवघ्या झाल्यावर मी कमाया. काय गोड शब्द. तुका म्हणे गंगा सागर संगमी. गंगा सागराला मिळाली, तिचं जीवन परिपूर्ण झालं. आता तिला प्रवाह राहिला नाही, आता तिला थांबणं झालं, तिला आता पलीकडे जाणं राहिलं नाही. कितीही ओघानं येऊ द्या, कितीही जोरात येऊ द्या, एकदा समुद्राला मिळाली का फिडीत पाप ताप पोखित त्रीचे पाद. पण पुढं काय म्हटलंय आबा. समुद्रा जायाप गंगेचे जैसे. एकदा समुद्राला आप गेलं तिचं, ती परिपूर्ण झाली. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आताही आहे, पण पूर्वी काय असायचं, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, आमदार असू द्या, प्रत्येकाचा पोरगा जिल्हा परिषदलाच जायचा. त्यामुळं शिक्षकाला क्वालिटी होती, शाळेला क्वालिटी होती. हे शाळा बदलल्यामुळं आता पोरं बदलली. मग त्याचं कारण काय झालं, ज्याच्याकडे पैसे जास्त आले त्याची पोरं इंग्लिश मिडियमला चालली, CBSE पॅटर्न, आमका पॅटर्न, तमका पॅटर्न, आणि गरिबाची पोरं मात्र जिल्हा परिषदला आहे. पूर्वीच एकच शाळा सगळ्याला असायची. आमदार असू द्या, नाही तर मग नगर परिषद असू द्या, नाही तर सरपंच असू द्या, प्रत्येकाचा पोरगा कुठं जायचा, जिल्हा परिषद शाळेत जायचं शिकायला. मास्तर लई गोड असायचे व पूर्वीचे. काळी टोपी घालायची, माझ्याकडे बघा, काळा कोट घालायची, दिसायलाही नाना काळे डग असायचे. पण काळा दिसणारा गुरुजी आतून गोरा असायचा. माझा पोरगा शिकला पाहिजे, त्याला गणित आलं पाहिजे, त्याला चाली जमल्या पाहिजे, तो गुरुजी झाला पाहिजे, अभिमन्यू आबासारखा, हजारे महाराजासारखा, सदा महाराजासारखा नाना असा तयार पोरगा झाला पाहिजे. आमचे गुरुजी लय भाग्यवान, काय मिळाले आम्हाला गुरुजी. आता गुरुजी भेटत नाही, माझाच पोरगा टाकायचं तर कोणाकडे टाकावं, पंचायती बरं का. का आता गुरुजी राहिले नाही. पूर्वीच्या काळातला गुरुजी लय ओरिजिनल. पोरगा शिकला पाहिजे, मला नाही आलं तरी चालेल, मला पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण माझा विद्यार्थी तयार झाला पाहिजे. या गुरुजींना अपेक्षा काम करायचं. गुरुजी वर्गात आले, तुम्ही राजेगावकर माझ्याकडे बघा, 25 मुली या बाजूने होत्या, महिला इकून आहेत म्हणून, 25 मुलं या बाजूने होते, पुरुष इकून आहेत म्हणून, 50 मुलांचा वर्ग भरलेला होता. माझ्याकडे लक्ष द्या. पांढरा खडू हातामध्ये घेतला, 11 वाजलेत आपले, त्यामुळं गुरुजीने अशा काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं, गोदावरी. या विठाला विठा गुरुजीने काय वाक्य लिहिलं तुम्ही लक्ष द्या. गोदावरी काळ्या बोर्डावर, आणि वर्गातले जी 25 मुलं या बाजूनी मुली आणि 25 मुलं या बाजूनी, अशा 50 पोरांना विकास महाराज प्रश्न विचारला, पोरांनो आजचा आपला विषय गोदावरी, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. पोरं किती होती, 50. मुलं इकून, मुली इकून, 25 इकून होत्या, 25 मुलं इकून होते. 50तल्या एकाही पोराला त्याचं उत्तर देता येईना, कारण सगळे गणितात हुशार, कोणी इंग्लिशमध्ये हुशार, कोणी सायन्समध्ये हुशार, कोणी कशात हुशार, कोणी इतिहासात हुशार. मात्र
अध्यात्मातला प्रश्न होता, त्यामुळे एकालाही येत नव्हतं. पण आपल्या राजेगावचा एक बाळू नावाचा पोरगा सगळ्यात मागच्या बेंचवर बसलेला होता. गणित त्याला येत नव्हतं, त्याला इंग्लिश कळत नसायची, मराठी कमी वाचता यायची, प्रत्येक विषयात तो ढक्कल पास असायचा. पण गावात सप्ताह सुरू झाला की अभिमन्यू आबाच्या बोटाला धरून हरिपाठाला यायचं, कीर्तनात उभं राहायचं, चंदुनानाच्या लागी ऐकायचं, अभिमन्यू आबाची सागमप ऐकायचं, सदानंद गुरुजी चाली ऐकायचं, पेटीवाल्याचे बटणं पाहायचं, महाराजांनी सांगितलेलं उदाहरण ऐकायचं. त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी, ओ गुरुजी, मी सांगू. गुरुजीला लय आनंद झाला, बुवा कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला. गुरुजीला नवल वाटलं, सांग. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा, पहिल्यांदा चान्स आला बाळ्याला उत्तर द्यायचा, बेंचवर उभा राहिला. सगळ्या पोरात फक्त आता बाळूला उत्तर माहिती होतं. बाळ्या बेंचवर उभा राहिला. माझ्याकडे बघा, गुरुजीने थाटात विचारलं त्याला, बाळ्या गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. बाळ्या म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात है. बाळ्या राजेगावचा होता ना, उत्तर पक्क दिलं त्याने, क्या बात आहे बाळू. पण गुरुजी साधा नव्हता, पुढच्या घरातलाच होता, जरा पुढचं पक्क करून घेणार आहे. हो बाळ्या, गंगा वरून निघाली म्हटले त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून, पुढं कुठं गेली. बाळ्या म्हटलं, पुढं पुढं ती कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू. पुढं पुढं म्हटलं गंगापूरच्या धरणात, पुढं नाशिकच्या रामकुंडात, पुढं नांदूर मधमेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं वैजापूर, पुढं पैठणचं धरण. आता बाळूच्या लक्षात आलं, गुरुजी काही थांबायच्या अंदाजात नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, गावं काही संपायचे नाही, धरणं काही आटपायचे नाही. आता काय करावं म्हणून बाळ्यानं आपलं कीर्तन लवकर संपावं म्हणून पहिलं उत्तर देऊन टाकलं शेवटचं. ते म्हटले, गुरुजी ऐका ऐका, या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या, या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या. गुरुजी जैशी पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली, संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड अशा मराठवाड्याला पाणी देत देत ती गंगा सप्तमुखानं आंध्र प्रदेशामधून सागराला जाऊन मिळाली. उत्तरच ठेवलं नाही बाळ्यानं आता, पण तरी गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. मग गुरुजींनी विचारलंच, बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढं कुठं गेली. आता कशाला, आता पुढं कुठं गेली म्हटल्याबरोबर बाळ्या म्हटला, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. का, गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. पुन्हा ऐका, गंगा एकदा सागराला मिळाली, तिचं जीवन परिपूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह परिपूर्णतेला गेला. चला दुसरा प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का. त्याचं कारण आहे बरं का. भगवान कृष्णाने जो यमुनेच्या काठावर काला केला, आजच्या दिवशी आपण जो सांगणार आहेत पुढं, तो काला यमुनेच्या काठावर दुपारच्या वेळेला झाला. त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण दुपारी करतो. अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न, काल्याच्या कीर्तनात भगवान कृष्णाचं चरित्र का सांगायचं. तर त्याचं उत्तर आहे, काला म्हणजे परिपूर्णता आणि परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे. भगवान कृष्ण एवढा परिपूर्णतम देव कुठे नाही. परिपूर्णतम साक्षात त्यांना एवढं काहीतरी यायचं. फेटा बांध मला काय वाटलं, विठाला विठाला दुपारचं कीर्तन आपण करतो काल्याचं, आणि शेवटी का करता कृष्णाचं. आज बघा तुम्ही गंमत, आज मला दत्त सांगता येत नाही, पांडुरंग सांगता येत नाही, ओम नमः शिवाय सांगता येत नाही. का घातला ते उच्चार. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र सांगायचं. साखरे महाराजांना नाही तर अजून कोणता महाराजांना. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का सांगायचं, त्याचं उत्तर आहे परिपूर्णतेचा काला आणि परिपूर्णतेम देव भगवान कृष्ण. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्यवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकार. हा बाई तुझा लाडका कान्हा, बाई तुझा लाडका कान्हा, तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा, तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा, तुलाच गोड वाटे. ओ बाई तुझा लाडका कान्हा, तुलाच गोड वाटे. 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 बोऱ्या किती सांगू ग, याच्या बोऱ्या किती सांगू ग,
महिपत्र सिंधू आटे बाई बाई झाला बाई तुझा लाडका गाणा याचा थोड्या किती सांगू ग, याचा थोड्या किती सांगू ग, महिपत्र श्रवणारे बाई तुझा लाडका गाणा तुलाच गोडवा बाई तुझा लाडका गाणा तुलाच गोडवा काय गवळण नाही घरी घेऊन जा बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवा बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवा बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवा महाराज वाजवायला आहेत ऐका इतकं गोड वाजवतात म्हणून डबल म्हणतोय बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे याच्या थोड्या किती सांगू ग याच्या थोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे इतकी गोड गवळण म्हणते ती अगं यशोदे तुझा पोरगा किती परिपूर्णतम आहे समुद्राची शाही केली बघ मेरू पर्वताची लेखणी केली ऐका ऐका वस्तू ऐका फक्त समुद्राची शाही मेरू पर्वताची लेखणी आणि पृथ्वीचा कागद केला पुणे जिल्हा नाही नगर जिल्हा नाही विश्वाच्या पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली मेरू पर्वताची लेखणी केली आणि विश्वाची विद्येची देवता सरस्वती माता लिहायला बसवली तरी सुद्धा असदगिरी समस्या कंचदम सिंधू पात्रे सुरतरोवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित अधिगृहीत्वा शारदा सार्वकालम विश्वाची मालकीन जरी लिहायला बसवली तरी सुद्धा त्याचं परिपूर्णतमाचं वर्णन होणार नाही एवढा तो परिपूर्णतम आहे जो हा देवांचाही देव बळीयामा एक व्याख्या सांगतो परिपूर्णतमाची परिपूर्णतम कशाला म्हणतात आणि बाकीचे अवतार कसे बाकीचे अवतार पूर्ण आहेत अंश आहेत अंशांश आहेत कला आहेत आवेश आहे पण ऐका भगवान कृष्णाचा जो अवतार आहे तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे बाकीच्या अवतारात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही करण्याची ताकद आहे पण करता येत नाही माहिती आहे तुम्हाला राम प्रभू वनवासाला निघाले तर ती उर्मिला म्हटली लक्ष्मणाला मला बरोबर घेऊन जा तर राम प्रभूनं लक्ष्मणाला सांगितलं उर्मिलेला नेता येणार नाही कारण वनवास फक्त वाल्मिक ऋषीनं तुला मला आणि सीतेला दिला बोलिले वाल्मिक का साधूच्या पलीकडे जाता येत नाही हा पूर्ण अवतार आहे साधूनं सांगायचं आणि देवानं करायचं असे 23 अवतार आहेत फक्त एक कृष्णाचा अवतार आहे तिथं कुणाचंच काही चालत नाही हो गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे काही गावाला परंपरा आहेत तुमच्या गावाला ही आता राजेश्वराची परंपरा आहे केवढा सप्ताह आहे केवढी यात्रा आहे एवढा समाज जमतो एवढा सर्वस्व सोडून तुम्ही 8 दिवस या सप्ताहाला वर्गणी देता महाराष्ट्रातली विद्वान कीर्तनकार घेऊन येता प्रत्येक दिवशी चिंतन ऐकता हो प्रत्येक दिवशी वेगवेगळा अभंग ऐकता एवढा गोड सोहळा तुम्ही करता तुमच्या गावची ही परंपरा आहे प्रत्येक गावाला माझ्या गावाला सुद्धा परंपरा आहे सप्ताहाची आता हजारे महाराज असतात सदानंद महाराज आप्पा महाराज चंदू महाराज येतात ऐका आमच्या गावाच्या काल्याच्या परंपरेला बाजरीची भाकर विकास महाराज वांग्याचं भरीत करतात काल्याच्या कीर्तनात काय करतात बाजरीची भाकर वांग्याचं भरीत करतात आता हे लई दिवसाची परंपरा या 2-4 वर्षात जरा आमचं नाव झालं माझंच काल्याचं कीर्तन गावात व्हायला लागलं तर मी गावातल्या लोकांना विनंती केली का रे मुलीच्या लग्नाला बुंदीचे लाडू करता बालुशाही करता आणि देवाच्या सप्त्याला भाकरी कवर करायचे ते म्हटले महाराज तुमचा काला कॅन्सल का आमची भाकरी फार जुनी आहे तिला बंद करू नका पुन्हा ऐका परंपरा बंद करता येत नाही या पुढे असं आहे प्रवीणराव हे दौंड तुमच्या पोलीस स्टेशनला आमचे प्रवीण साहेब आहेत पोलीसमध्ये आहेत ते आपले वारकरी आहेत विशेष म्हणजे त्यांच्या गावी आत्ताच गावात कीर्तन झालं माझं फार चुंगले आहेत वारकरी आहेत
गायक आहेत चांगली. अजून कोण होतं साहेब? दुसरे तिकडेच बसले. पोलीस लोकांना वर बोललेलं म्हणजे आपले कामं सोपे जातात. बरं दुसरं काय, कुठं अडचण आली गाडी आलेली बरं राहतं. लायसन नसलं तरी भागून घेतात ते, असं बरं राहतं. जे पोलीस आमचे प्रवीण साहेब आले. ऐका ऐका काय सांगत होतो, काय 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 गेलं डोक्यातून. नाही ऐका, परंपरा भाकरी भाकरी. जुन्या काळात जी परंपरा आहे ती तुम्हाला बंद करता येत नाही. तुमची परंपरा तुम्हाला मोडता येणार नाही. किती काही करा, का मोडता येत नाही? ती बापजाद्याची आहे, जुनी आहे, परंपरा आहे. त्या परंपरेला मोडता येत नाही. तसं इंद्राची पूजा करणे गोकुळाची परंपरा होती. भगवान कृष्ण गोकुळात आले. कोणता इंद्र रे हा? कोणी सांगितलं? म्हटले बंद करा. हो, पूजा बंद झाली. इंद्राला राग आला. इतका पाऊस पाडला, धोधो पाऊस पाडला, गेल्या वर्षी सारखा इतका पाऊस पाडला की गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. पण भगवंतानं काही पूजा नाही केली बुवा. अर्थ काय? ऐका ऐका, सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. असा फक्त एकच अवतार आहे कृष्णाचा. म्हणून आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र गावं. महाराज 11:15 काटा गेला, कळलं आम्हाला. परिपूर्णतेचं कीर्तन काला शेवटी करावं. दुपारी कृष्णानं काला केला म्हणून दुपारी करावं. आणि परिपूर्णतम देव कृष्ण आहे म्हणून त्याचं चरित्र आज गावं. कळलं महाराज? पण तुम्ही आता सांगितलं समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणीन, पृथ्वीचा कागदन, तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. मग त्याचं चरित्र तरी नेमकं काय आहे महाराज? त्याचं चरित्र आपल्याला सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहता गोवळी, 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 गायक पहिल्या चरणामध्ये पाहता गोवळी. काय चरित्र आहे महाराज? पाहिला गेलं तर गोवळ, गाईच्या धारा काढणारी, तुमच्या माझ्यासारखे शेतकरी कुटुंबातले, उसाला दारे देणारे. हो, आपण सगळे गरीब आहेत, शेतकरी आहेत ना. ऐका ऐका, सगळे शेतकरी आहोत, आपण शेती करणारी आहोत. एवढे साधे गोपाळ. चरित्र काय घडलं म्हटले, त्यांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं. बघा आता गंमत. खरंच खातो बरं का भगवान, देव खातो. शबरी बनावं लागतं तेव्हा खातो, सुदामा बनावं लागतं तेव्हा खातो, द्रौपदी बनावं लागतं तेव्हा खातो, भरत बनावं लागतं तेव्हा खातो. कुणाचंही नाही खात, कुणाचंही खात नाही. सांगणारा जो आहे त्याचं तर कधीच खात. एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं मी, आप्पा महाराज.
पंढरपूर क्षेत्रामध्ये एक मोठा सप्ताह झाला होता माग. तेवढा सप्ताह अजून झाला नाही. सप्त्याचं वैशिष्ट्य असं होतं, रामसुखदासजी महाराज होऊन गेले. त्यांची प्रवचनं होती त्या सप्ताहात आणि ती प्रवचनं ऐकायला गुरुनाम गुरु धुंडा महाराज देगलूरकर, गुरुनाम गुरु मामासाहेब महाराज दांडेकर, गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा घुले, ऐका सातारकर महाराज, ही जी जुनी मंडळी आहे प्रवचन ऐकायला होती. ऐका ऐका, कुणाच्या ताटातलं खाल्ल्यानंतरही परत जो सांगतो त्याच्याकडे येत नाही बरं. ऐका ऐका, उदाहरण ऐका. आणि त्या रामसुखदासजीच्या प्रवचनाला एवढी मातब्बर मंडळी असताना ते 2 सत्रामध्ये प्रवचन होतं. पहाटे 4 ते 6 आणि संध्याकाळी 4 ते 6. तर 4 ते 6ला संध्याकाळी आपल्यासारखी लोक यायची आणि पहाटे 4 ते 6ला सगळी महाराज मंडळी यायची. तर एक दिवस त्या पहाटे 4 ते 6च्या प्रवचनाला अभिमन्यू आबा, त्या काळात 80 लाख रुपयाची गाडी असणारा एक व्यक्ती आहे. त्या काळात जे आताचा अंबानी टाटा असा धरायचा, एवढा श्रीमंत व्यक्ती त्या काळात प्रवचन ऐकायला, ते बी रामसुखदासजींचं. ऐका, शेंडी होते, नेहरू घातलेला होता. मला आज कोणता साधू सांगतात नाची उत्तर असतात. आणि त्या प्रवचन झाल्यावर 1 तासाचा जो प्रश्न उत्तराचा तास होता, त्याच्यात त्या विकास महाराज खालच्या श्रीमंत माणसानं माईक घेतला आणि श्रीमंत माणूस माईकवर म्हटला, रामसुखदासजी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एक दिवस माझ्या भक्तीनं मी देवाला हाक मारली, कृष्ण परमात्म्याला, तर देव आला आणि माझ्या ताटात जेवून गेला. काय म्हटलं तो श्रीमंत माणूस? देव आला आणि माझ्या ताटात जेवून गेला. ऐकणाऱ्याच्या अंगाला घामच आला, कारण जे ऐकणारे होते ते सगळे देवासाठी जगणारे होते ना, अजून देव पाहिला नव्हता. आणि हा जो व्यक्ती आलाय तो काय सांगतोय की देव माझ्या ताटात एकदा जेवून गेला रामसुखदासजी, पण आता त्याच्यानंतर मी खूप वेळेला नाव घेतलं देवाचं, ये ना देवा, ये ना देवा. देव येत नाही हो, मला दर्शन देत नाही, परत दिसत नाही. अशी माझ्याकडून काय चूक झाली की देव परत माझ्याकडे येत नाही. ऐका, रामसुखदासजी महाराज त्या व्यासपीठावरून खाली उतरले आणि उतरून माईकवर त्यांनी उत्तर दिलं. म्हटलं, अरे काय झालं, तुझ्याकडे एकदा देव जेवायला आला, तू रोज लोकांना सांगत गेला माझ्याकडे देव आला, माझ्याकडे देव आला, माझ्याकडे देव आला, माझ्याकडे देव आला. या सांगण्यामुळं तुझ्याकडे येणारा देव कधीचाच निघून गेला. म्हणून 100 रुपये वर्गणी दिली की लगेच सांगत जाऊ नका. 1000 दिली तरी सांगू नका, 2000 दिली तरी सांगू नका, पुकारायला तर अजिबात लावू नका. पुढचं सांगू, 2017 साली जोग महाराजांचा 100वा सप्ताह झाला. तुमच्या 2018ला मी गावात आलतो बघा, त्या आदल्या वर्षी सप्ताह झाला. आम्ही संस्थेचे विद्यार्थी आहोत. हे चंदू महाराज वाजवायला होते त्या सप्त्यात, त्यांना विचारा. लाखांनी लोक होते, 1 लाख लोकांना पुरणपोळीचा स्वयंपाक होता, 1 लाख लोकांच्या ताटार छटाक तरी तूप आलं होतं, प्रत्येकाला कुलडईन पापडी भजे होते. एवढा मोठा सप्ताह जोग महाराजांचा झाला. त्या सप्ताहात पावती बुक घ्यायला आमची काही मंडळी होती. तुम्ही ऐका, सत्य घटना ही. आणि एक अंगावर 2-3 ठिकाणी फाडलेली नाटी अशी दंड घालून अशी एक म्हातारी आली, पायात चप्पल नव्हती, आणि 1 लाख रुपये वर्गणी तिने जोग महाराजांच्या सप्त्याला दिली. तर ते पावती लिहिताना पुकारू का म्हटले, पुकारू का? ते म्हटले, पुकारण्यासाठी नाही दिले पैसे, गरीब होती, नाव सुद्धा लिहू दिलं नाही तिनं पावतीवर, साताऱ्याची होती, निघून गेली बाई. मी कशासाठी सांगतो, तुम्ही केलेला परमार्थ कधी कोणाला सांगत जाऊ नका, तुम्ही दिलेली पंगत कधी कोणाला सांगत जाऊ नका. ती सांगितलं की तिचं पुण्य निघून जातं ना. म्हणून देव कुणाकडे येतो त्याला तुम्हाला शबरी बनावं लागेल. ती सांगत नाही, ती वाट पाहते. आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंद. हे राघवा, मी सांगणार नाही रे, तू माझ्या झोपडीत कधी. म्हणून बघा, म्हणून तुम्ही ऐका, ऐका महिमावडीची ओ, ऐका महिमावडीची, ऐका महिमावडीची ओ, ऐका महिमा. बोरे खाया भिल्लनीची, बोरे खाया
भिल्लणीची बोरे खाया भिल्लणीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला भुकेला थोर प्रेमाचा शबरीची मुष्टी बोरं खाल्ली कशासाठी सांगतो सुदाम्याचे पोहे खाल्लेत देवानं तुमचा भाव शुद्ध होऊ द्या शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला तसंच झालं गोपाळांचा भाव शुद्ध होता किती शुद्ध होता तुम्ही राजेगावच्या या महिला बसल्या तिथं तुमच्याकडं कढी करतात कढी आजी त्रिशूळ काढलेल्या आजी कढी करतात हो आजी आजी कढी कढी करतात ना ते बघ ते आजीने मान हलवली करतात ना कढी तिकडं मागं अय ताई कढी असं असं करा करतात कढी कढी ताकाची असते बरोबर आहे दह्याची असते आमसुलाची असते थोडीशी आंबट असते थोडीशी तिखट असते थोडीशी गोड असते तोंडाला पाणी नका येऊ दे फक्त ऐका बरं अशी टेस्टेड कढी असते की नाही अशा उन्हाच्या चटक्याच्या दिवसात जर आबा केली ना प्यायला चटकदार उग अशी जिभेला अशी मस्त लागते अशी थोडीशी आंबट थोडीशी तिखट थोडीशी गोड थोडीशी अशी मस्त मधाळ मीठ थोडंसं टाकलं की आणखी प्यायला बरी वाटते थोडीशी पातळ झाली तर माणसाचं फुरक्यावर फुरक्या आणतात थोडीशी घट झाली तर भाकर चुरून खातात म्हणजे कढी कढी तुमच्याकडे करतात ना तशी कढी तोंडाला पाणी नका येऊ दे फक्त ऐका अशी कढी आहे ना ऐका ऐका राजगावकर कढी केली कढी पेंद्याच्या घरी आणि पूर्वी काय असायचं विकास महाराज शेजारणीच्या घरी अशी कशाला फोडणी दिली ना त्या खिडकीतून वास शेजारणीच्या नाकावर जायचा आणि तिला कळायचं बाई आपल्या शेजारणीनं मेथीची भाजी केली काय नो तिला कळायचं ते आता ते भाजीला वास नाही कशाला वास नाही वासच राहील आमची आई पुडदाची वाड्या करायची मला आवडतात म्हणून पुडदाच्या वड्या मसाल्याच्या तुमच्याकडे जशी मासवडी करतात ना तशी आमच्याकडे पुडदाची वडी करतात ती पुडदाची वडी जर केली ना आईनं तर आईच्या हाताचा वास 10 दिवस जात नसायचा आई म्हणायची अरे राजा तुला आवडते पण माझ्या हाताची आग होते 8 दिवस त्याचा वासच जात नाही आता वडीचाच वास आहे ना हाताचा कधी येईल महाराज काळ नाही राहिला चला तसं ती कढी केली होती पेंद्याच्या घरी ऐका पेंद्याच्या आईनं असं चटकदार फोडणी दिली होती हजारे महाराज हो अभिमन्यू आबा सदानंद गुरुजी अशी चटकदार जिरे मोहरी त्याला चटणी टाकलेली वरून थोडासा कढीपत्त्याचा फवारा चटकदार अशी तेलाची फोडणीवरून ताक टाकलं ती दहीची कढी सुरू झाली आणि तिचा वास पेंद्याच्या नाकावर गेला पेंद्या दारात खेळत होता आपले 11:30 कडे काटा गेल्यामुळे धावत जर आई 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 काय बनवलं आज आई म्हटल्या अरे पेंद्या प्यायला कढी केली असं काय दे ना मला आईनं लगेच एका ग्लासात त्याला दिली आईला लेकरू सोडून काय हो ग्लासात दिली माझ्याकडे बघा ते ग्लास पहिलं चरण कळलं तुम्हाला अभंगाचं ग्लासातली कढी पेंद्यानं तोंडाला लावली आणि जशी कढी तोंडाला लावली ना जशी त्याला ती जिभेला चव लागली अरे रे 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 इतकी सुंदर झालती ना ती इतकी टेस्टेड आपल्या सांगण्यापेक्षा इतकी गोड महाराज एवढी भारी कढी जशी जिभेला चव लागली त्याच्या विकास महाराज तो म्हटला अरे माझ्या कृष्णाला किती आवडली कढी काय भाव हो अहो दुःखामध्ये मित्र आठवू नका राजेगावकर मित्र हा सुखात आठवला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही सुखात मित्राला आठवाल दुःखात तो तुमच्या ढाल म्हणून उभा राहील सुखामध्ये आठवा त्याला दुःखात नका आठवण काढू मित्राची तुमचं चांगलं चाललंय तेव्हा त्याला एखाद्या वेळेला जेवायला बोलवा तुमचं चांगलं चाललंय तेव्हा त्याला एखाद्या वेळेला घरी बोलवा त्याचा पाहुणचार सुखामध्ये करा दुःखामध्ये तो तुमच्या आठवणीला जागाच झाला पाहिजे का ती ऋणानुबंध आहेत महाराज तुम्ही सुखामध्ये मित्र आठवला पाहिजे जिभेला चव लागली कढीची माझ्या कृष्णाला किती आवडल म्हणून पण काय झालं त्या पेंद्याच्या आईचा आणि यशोदेचा 36चा आकडा होता तुमच्याकडे आहे का 36चे आकडे आहेत नाही 36चा आकडा मराठीतला 3चं तोंड इकडं असतं 6चं तोंड इकडं असतं 3 तिकून आला की 6 इकडच्या गेटने निघालाच महाराज तो 3 6 कडे पाहत नाही 6 3 कडे पाहत नाही त्याच्यात तुमच्यात जाऊ द्या आमच्यात लय झाली अशी आमच्या महाराज लोकात काही 36चे आकडे कमी आहेत का 3 तिकून आला अरा वाईट तुमचा आहे दोघाचा 36चा आकडा कठीण आहे ना महाराज 3 आणि खरंच सांगू 36चा आकडा ज्याचा नाही ना तो माणूस निर्मळ असतो खरंच सांग कधीच नाही करायचं काय करायचं 36चा आकडा चांगला नाही ऐका तर ते यशोदेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं झालं भांडण पाणी भरण्याहून आणि ते भांडण झाल्यामुळं तिला यशोदेच्या पोराला बरोबर गेलेला पेंद्या आवडत नसायचा आणि कढी तर पेंद्याच्या घरी झाली आणि कढी जर आईला मागितली ना आईला म्हटलं मला कृष्णाला न्यायची तर आई तर अजिबात देणार नाही आता काय करावं मग त्यानं आईला घुमायला सुरुवात केली आई काय तुझ्या हाताला चव आहे आई किती गमत
मस्त कडी आहे, किती ग टेस्ट आहे, काय तुझा हाते गाय किती मस्त. आई म्हटली घुमू नको. अय पेंद्या, मला कळालंय तुझ्या मित्राला न्यायची तुला, मी तुला देणार नाही. ग्लासात नाही, वाटीत नाही, तांब्यात नाही, जगात नाही, मगात नाही. पेंद्या, ग्लासात, वाटीत, लोटीत, तांब्यात मी कडी देणार नाही. आता किती अवघड झालं बघा. कृष्णाला तर न्यायची, आई तर देत नाही, कडी तर भारी झाली. पेंद्यानं काय केलं माहिती का? पेंद्या म्हटलं आई मला, तुला किती पण रे म्हटलं, तुला किती पण, मला देते ना एक तांब्या भर दे. आईने एक तांब्या भर दिली. माझ्याकडे बघा हो, ती कडी आहे ना तांब्याची, ती पेंद्याने लावली तोंडाला. जशी तांब्या तोंडाला लावला तसा इथं त्यानं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत. अय इकडे बघा, आणि इथून जे कडी भरली. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. ग्लासात देत नाही ना, वाटीत देत नाही ना, लोटीत देत नाही ना, जगात मगात देत नाही ना, तोंडातच भरली चंदू महाराज. हातातला तांब्या दिला फेकून, एवढ्या स्पीडने धावला. ज्याला लवकर जायचं असतं त्याला लई अडचणी. कायमचं गणित नेमकं तुका म्हणे झालेला असा बैलगाडीवालाच मधात घालणार. अरे कसा जायचं तर जाय. त्याच्यात भाद्रपद महिना लागला, इतके कुत्रे आडवे येणार बाबा. काय सध्या कुत्रे मारत बा गाडीला आडे, हे लई उशीर होतो महाराज. हो कोणते एखाद मोटरसायकलवाला मधातच घालणार, बाजूला सरक. ज्याला लवकर जायचं त्याला कायम अडचण. तुम्ही कायम बघा तसं त्या पेंद्याच्या तोंडात कडी. हजारे महाराज, सदा महाराज, अभिमन्यू बाबा, आणि ते पळाले, धावतय 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 धावतय. त्या उड्यामध्ये ते नंद बाबाचा वाडा आला. त्याला कुणी अडवायचं? पेंद्या, अरे तोंडाला काय झालं त्याला सांगता येणार आहो. ते तोंड भरलेलं त्याचं. कसं तरी कृष्ण बाबाच्या नंद बाबाच्या वाड्यावर पोहोचला. माझ्याकडे बघा, कृष्ण परमात्मा भिंतीला हात लावून उभा होता, देवाच्या खांद्याला हात लावला. हे देवा, कृष्ण परमात्म्याने त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं, आणि देवानं त्याला हातानंच इशारा केला. पेंद्यानं देवाला असा आकारा आकारा हाताचाच इशारा ओळखला, आणि कृष्ण परमात्म्यानं आ केला. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं, आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्या पाहायला गेलं तर गोवळ, गाईच्या धारा काढणारे गोपाळ, पण खाय त्यांची उष्टावळी. माझ्याकडे बघा, आपल्या ताटातलं आपल्या तोंडातली कडी देवाला दिली. खाय त्यांची उष्टावळी. देवानं उष्ट खाल्लं, म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, आश्चर्य झालं. पेंद्याची कडी देवानं घेतली. खाय त्यांची उष्टावळी. देवाचे जे मित्र आहेत ना, अय राजगाव ऐका, देवाचे जे मित्र आहेत, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, त्याच्यामध्ये मधुमंगल नावाचा पोरगा आहे. मधुमंगल तो शांडिल्य ऋषीचा मुलगा आहे. शांडिल्य फार गरीब येतो. एखाद्या गरीब माणसाला नाकारत जाऊ नका. एखाद्या गरीब माणसाचे कधी दिवस येतील सांगता येत नाही. मनोज जरांगी पाटील माहिती आहे तुम्हाला? अय राजेगाव, मनोज जरांगी पाटील स्वतःची 2 एकर जमीन विकलेली बरं का ते, मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून. अय नीट ऐका, 2 एकर जमीन विकली, खायला भाकरी नाही त्याला. साधा पोरगा आहे, साधा, पण आज मराठी मनाच्या गळ्यातला ताईत झाला. तो का झाला?
प्रत्येकाचे दिवस येतात महाराज. त्यानं समाजासाठी काम केलं महाराज. हो बघा त्याच्या शेजारी ते मंत्री लोक येऊन बसलेला व्हिडिओ आलता बघा. अर्जुन खोतकर काय, गिरीश महाजन काय, मुख्यमंत्री काय, आणि ते म्हणता त्यांना ए कानात बोल नका होय बाजूला. आमदाराला, मंत्र्याला, अहो इथं साधा साहेब भेटायला आला आपल्याला एखादा, आपण त्याला बसल टाका चहा करा, आणि तो मंत्र्याला कानात बोलू नका म्हणतो. समाजासाठी जगणार आहे बरं. आणि जो समाजासाठी जगतो ना त्याला देव सांभाळत असतो. देव लक्षात ठेवा, त्याचं रक्षण देव करत असतो. देव त्याला बुद्धी देत असतो. म्हणून पुन्हा सांगतो, काय असेल ते, मला कोणाचं राजकारण, कोणाचं काही मला मतभेद सांगायचे नाही तुम्हाला, मला शिकवायचं आहे तुम्हाला. काय, गरीब माणसाला नाकारत जाऊ नका. एखादा गरीब आला म्हणून काय त्याला ढकलून देत जाऊ नका. गरीबाचे 10 रुपये जरी असले तरी घेत जा. का, तो गरीब आहे, प्रारब्धानं त्याला गरीब बनवलेला आहे. एखादा श्रीमंत असतो तो एखादा गरीब असतो. एकाच वर्गात पोलीस साहेब, प्रवीण साहेब, 2-3 विद्यार्थी, 50 विद्यार्थी तुमच्या बरोबर शिकायला. एखादा पोलीस होतो तो एका चपराशी होतो. एखादा आमचे 400 पोरं पाठाला होतो आम्ही, त्याच्यातला मी एकटा कीर्तनकार आहे, 300 ढोरा मागे. म्हणजे काय त्यांनी काय अभ्यास केला नाही का, त्यांनी काय गायन शिकलं नाही का. प्रारब्ध असतं. कधी कुणावर जळायचं नाही, कधी कुणाची बरोबरी करायची नाही, कधी कुणाबद्दल. हनुदादा पुढे यास, ऐक जागा ऐका, कशासाठी सांगतो, आपण कधी असं गरीबाचा द्वेष करायचा नाही. तो शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे तो मधुमंगल, फार गरीब आहे महाराज. 4 दिवसातून, राजेगावकर एवढी कथा ऐका 5 मिनिटाची, 4 दिवसातून एकदा खायला मिळतं त्याला. 4 दिवसातून त्याच्या घरी एकदा अन्न शिजतं एकदा. आणि देवानं परीक्षा घेतली पोरांची. देव परीक्षा घेत असतो. एखादा वर्ष 3-3 महिने पाऊस पाडत नाही. देव परीक्षा घेतो. पंजाब डक सारख्याचे सुद्धा अंदाज चुकवतो भगवान बरं का. लई महाराज देवाचं सांगताच येत नाही, देवाच्या काठीचा आवाज येत नाही. हो किंवा काय अवघड आहे महाराज. राईट असा महाराज काय कमावले. असा ज्या तारखेला पाऊस सांगल ना तो पंजाब डक, गरीब आहे बरं का ते, बिचारं भोळं आहे महाराज. त्याला काही नाव ठेवत जाऊ नका. त्याची टिंगल लय लोक त्याच्या म्हणण्यावर पाऊस नाही आला का लोकांना लगे खालून त्याला लगे कमेंटवर शिव्याच द्यायला सुरू केला. अरे असं नका करू. बिचारा पाऊस टाकीत होत, कधी कधी सांगत होत, चुकला काय त्याचा अंदाज. निसर्ग आहे महाराज, तो भगवान आहे. हो वर्षावे जळे अशी ओवी ज्ञानोबारांची एक ज्ञानेश्वरीमध्ये. काय माहितीये का, अहम वर्षामी, पाऊस मी आहे. हो वर्षाव करण्याचं माझ्या हातात आहे. देवाच्या हातातलं काम येते. ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास असेल तुमचा तर ऐका, पाऊस हा देव पाडत असतो. म्हणून भगवान शंकराची, राजेश्वराची तुम्ही भक्ती करा. पाऊस येणारच, येणारच, तो देवाला पाडावा लागतो. चला मी कशासाठी सांगतो, ते देवाच्या हातात आहे महाराज. ना असं कधी ते गरीब महाराज देव परीक्षा पाहत असतो. सगळ्या पोरांना एकदा चंदोनाना देवानं सांगितलं, होय पोरांनो उद्या आपापल्या घरची शिदोरी आणा. कोणी काय लोणी आणा, कोणी तूप आणा, कोणी काय आणायचं तर आणा. कोणी आपापल्या घरची. त्याच्यात आमचे तुकाराम महाराज होते, त्याच्यात नामदेव महाराज होते, त्याच्यात आमचे चोखोबाराय होते, त्याच्यात आमचे संत होते. ते देवाला भांडायला लागले, कान्होबा 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 रे कान्होबा आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा आपुली गोधने. पाच पोळ्या दिन भाकरी. कानवला एकची पुरी. कानवला एकची पुरी. धारिले वना दुरी. आम्हादारिले खाल्ली शिदोरी. बाबूजी खाल्ली शिदोरी. कान्होबा रे कान्होबा आपुली गोधने. रे कान्होबा आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा आपुली गोधने. आता सगळे आमची प्रेमाची मुली साहेब आले तर मान्यवर मंडळी आहेत, बऱ्याच कीर्तनाला उपस्थित असणारी आहेत. ऐक ऐक काय म्हणते ती चंदू महाराज. कान्होबा
कानोबा कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने आपुली गोधने आपुली गोधने हे कानोबा आम्हाला काय शिदोरे आणायला लावतो आमची काय तुझ्यासारखी आहे का रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा घोंगडी चांगली तुझी घोंगडी चांगली घोंगडी चांगली घोंगडी चांगली हे कानोबा अरे तुझ्यासारखे आम्ही नाहीत रे तू स्वगत आहे तू सच्चिदानंद आहे तू पूर्ण ब्रह्म आहे आम्ही काय तुझ्यासारखे आहेत आमची तुझ्यात मिसळून घे नाही आपापल्या घरची आणा जा उद्या आणा आणि मग अभिमन्यू आबा आमचे सदानंद महाराज हो सप्त्याची या सप्त्याला गोड बनवलं आमच्या अभिमन्यू आबानी काय गोड माणसं आणली हो वा 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 असं नियोजन लागतं असं सुंदर त्यांनी बनवलं चंदोनानाचा पखवाज संजय महाराज हजारे आले त्यांच्याच आली सदानंद महाराजांचा उंच आवाज हे असा मैफल रंगलेली असताना आता देवानं सांगितलं आपापल्या घरचं आणा सगळे तयारीला लागले विकास महाराजाचं गाव जवळ आहे त्यांनी चांगली शिदोरी आणली चंदोनाना आळंद देऊन 70-80 पोरांची शिदोरी घेऊन आले एक एकाची शिदोरी अभिमन्यू आबाचा आवाज हे अशा शिदोऱ्या निघाल्या देवाकडं आता तेंद्यानं वाकड्यानं बोबड्यानं सुदाम्यानं ऐका रे भारी भारीतले पदार्थ देवाला बनवून आणले पण जो हा शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे ना 4 दिवस त्याच्या घरी अन्न शिजत नव्हतं रडायला लागलो त्याला वाटलं आता आपण काय न्यायचं देवाला गरीबाचा असायचे हो महाराज 3-3 महिने पाऊस नाही आमच्या मराठवाड्यात साहेब तुम्हाला तरी थोडं उजनीचं पाणी आहे MIDC जवळ आहे हे आमचे आप्पा महाराज बसलेत कीर्तनाला डोंगरातली माणसं आहेत बघा 3-3 महिने झाले तरी पाऊस नाही आमच्या मराठवाड्यात फार छोटी आहे कपाशी अजून 2 बोंडं आली तिला 2 फक्त 2 दोड्या लागल्या तरी कसा शेतकरी जगल हो महाराज कुठून तो वर्गणी देईल सप्त्याला कुठून त्यानं ते कसं जगायचं बुवा मोठा प्रश्न निर्माण झालाय बरं फार गरिबी असते हो म्हणून गरीब माणसाची टिंगल करत जाऊ नका बरं कधीच त्याला बाजूला लोटू नका अरे ऐका रे फार बिकट अवस्था होती 4 दिवस झाले घरात अन्न नव्हतं आई हे आई आमच्या मित्रानं सगळ्या पोरांना काहीतरी आणायला सांगितलं गाई हे आई आपल्या घरात काय ग खायला हे आई आई म्हटली अरे मधुमंगल आपल्या घरामध्ये 4 दिवसाचं शिळं ताक आहे विटलेलं आहे त्याचा वास येतोय आंबट आहे ते कसं नेता येईल तुला तुझ्या मित्राला दे म्हटलं आई दे ऐका बरं राजेगावकर पहिलं चरण कळेल तुम्हाला हातामध्ये ते 4 दिवसाच्या शिळ्या ताकाची लोटी घेतली आणि निघाला तुमच्याकडे जे असेल ते घेऊन निघत जा देवाला काही नसतं बरं 4 दिवसाच्या शिळ्या ताकाची लोटी घेतली माझ्याकडे बघा आणि 4 दिवसाचं शिळं ताक घेऊन तो मधुमंगल रस्त्याला लागला अर्ध्या रस्त्यात गेल्यावर एका झाडाखाली त्याला वाऱ्याच्या झुळकीने त्या ताकाचा वास आला आणि त्याला वाटलं हे ताक तर खरंच आंबट आहे हे तर याचा वास येतो हे विटलेलं आहे हे माझ्या मित्राला कसं न्यावं पोरं तर भारी भारी पदार्थ आणतील माझा अपमान होईल माझं हे ताक देवाला कसं न्यावं म्हणून ऐका रे घेऊन आलेला तो मधुमंगल ताकाची लोटी राजेगावकर अशी पाठीला लावून बसला नको म्हटला न्यायला तिथंच थांबला तिकडं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळे आले सगळ्यांचे सुदरी देवानी पाहिले आनंद झाला आणि देवानं विचारलं पेंद्या वाकड्या बोबड्या अरे तो मधुमंगल कुठे ए पेंद्या अरे तो मधुमंगल ए वाकड्या अरे तो मधुमंगल पोरं म्हटली देवा उगीच त्याला पाठव देवा आमच्यातल्याच भाकरी खाणारा आमचा मित्र आहे त्याची परिस्थिती फार नाजूक आहे देवा 3 दिवसाला एकदा त्याच्या घरामध्ये अन्न शिजतं 3 दिवसाला त्याच्या घरामध्ये एकदा अन्न होतं तयार तुम्ही उगीच त्याला पाठवलं देवा गरीब आहे देवा तो कशाला त्याला त्याच्या घरी काही नाही म्हणूनच तो आला नाही देवाला फार दया आली त्याची
सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या आणि भगवान त्याच्या घराकडे धावला. नाराज व्हायला नको, भक्तीतून बाजूला जायला नको, माझ्यावर रुसू नये. देव धावला, देव ऐका रे, याला म्हणतात भक्तीचा विजय. देव धावला, देव धावला, त्याचा घर शोधायला लागला. घरी मधुमंगल सापडला नाही. एका झाडाच्या खाली गरीब मधुमंगल पाठीला ताकाची लोटी घेऊन बसले. माझं ताक देव खाईल का? मी गरीब आहे, माझी परिस्थिती नाही देवाला चांगलं नेण्याची. हंबरडा फोडून रडतोय. तेवढ्यामध्ये भगवंतानं त्या झाडाखालच्या मधुमंगलला पाहिलं. ऐका राजे गावकर, आणि देवानं पाहिल्याबरोबर त्यानं देवाला पाहिलं आणि त्यानं देव त्याला म्हटलं, अरे का रे मधू, तिकडं का नाही आला? तो मधुमंगल म्हटला, देव तुम्ही पण आमची गरीबाची परीक्षा घेता. तू का म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा गरीब झालं म्हणून काय झालं देव? आम्हाला काय तुझी भक्ती करण्याचा अधिकार नाही का रे? हे देवा, हो 4 दिवस आमच्या घरामध्ये काही शिजत नाही रे, म्हणून तोला आम्हाला काही आणता येत नाही म्हणून आलो नाही. देवानं त्याचं अंतकरण पाहिलं, एवढा शुद्ध भाव पाहिला आणि देवानं त्याला मिठी मारली. जशी आनंदाची मिठी मारली राजे गावकर, त्याच्या पाठीला जे ताक धरलेलं होतं ना, ते ताक सगळ्या अंगावर सांडलं हो. पाठीवर, पोटावर, हातावर, खांद्यावर सगळीकडे ताकद झालं. त्या ताकाचा वास यायला लागला आणि भगवान कृष्ण त्या मधुमंगलला म्हटलं, अरे ताक तर आणलं होतं ना रे, का आला नाही? मधुमंगल म्हटला, देवा हे ताक 4 दिवसाचं आहे, ते शिळा आहे, वास येतोय देवा, त्याचा आंबट आहे, तुम्ही घेताल का न घेताल म्हणून आलो नाही. ऐका राजे गावकर, भगवान कृष्ण परमात्म्यानं त्या मधुमंगलचा हात समोर घेतला. त्या मधुमंगलच्या हातावर जे ताकाचे टिपके सांडले होते ना, आपल्या जिभेनं चाटायला सुरुवात केली. त्याचं पोट चाटलं, त्याची पाठ चाटली, त्याचा खांदा चाटला, त्याच्या अंगा खांद्यावरलं सगळं ताक चाटून पुसून देवानं खाऊन टाकलं. एकही थेंब 4 दिवसाच्या ताकाचा ठेवला नाही. व देवानं त्याच्या अंगा खांद्यावरलं खाऊन टाकल्यामुळं संतांना म्हणावं लागलं, खाय त्या उष्टावणी, खाय त्यांची उष्टावणी, पाय उष्टावणी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, गोबरी पाहता गोबरी, 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 खायताची उष्टावणी, खायताची उष्टावणी, खायताची, ओ खायताची, खायताची उष्टावणी, ओ खायताची उष्टावणी, खायताची उष्टावणी, खायताची उष्टावणी, करती ना माझे चिंतन, करती ना वाजवा एकदा वाजवा. अरे ऐका राजे गावकर, परत कधीच या माणसाला सोडू नका बरं का.
कधीच विसरू नका. हे तुमच्यासाठी रत्न आहे. यांनी ही मंडळी आणलेली आहेत. कोणी आणत नाही बघा. आपलंच वर्चस्व दाखवणारी मंडळी आहेत. पण आपल्या समोर दुसऱ्यानं गायन करून टाळी वाजवणार आमचा अभिमन्यू आबा आहे. जोरात टाळी वाजव. वा वा. असा माणूस पुन्हा मिळणार नाही. धन्यवाद. राहू द्या. हो ऐका ऐका. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. काही कळा ऐसे प्रेम काही कळा, ऐसे प्रेम काही कळा. 5-10 मिनिटं कुणी गडबड करू नका. झाला तर हे महत्वाचं कीर्तन आहे 15 मिनिटाचं. ऐका. आपण अभंगाचं एक चरण पाहिला तर एवढे 3 गायक येथे 1-2-4 गवळणी सांगतो देवाला पाहायला गेलेल्या. देवाचा जन्म करतो. देवाला गवळणी कशा पाहायला गेल्या ते सांगतो. देव कसा रांगला आणि देवानं कशा खोड्या केल्या एवढं 15 मिनिटात ऐका. अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं. सगळ्यात जास्त युट्यूबला काल्याची कीर्तनं येतात. त्याचं कारण काल्याच्या कीर्तनातल्या ज्या लीला आहेत ते माझ्यासारख्या, म्हणजे मी अभिमान नाही सांगत बरं का, म्हणजे तुम्ही म्हणाल महाराजाला लय गर्व आहे असं नाही बरं का. हो, अशा काल्याच्या लीला आमच्या गुरुजींनी मला शिकवलेल्या आहेत त्या मी सांगत असतो आणि गुरुकृपेनं ते मला जमलेलं आहे. म्हणून लोक म्हणतात महाराज काय तुमचा आवाज, काय तुम्ही त्या लीला सांगता, काय त्या गवळणी म्हणता. 15 मिनिटं लक्ष देऊन ऐका. कुणी असा काला तुम्हाला सांगणार नाही. सगळ्यांच्या कानापर्यंत आवाज येतोय. काय झालं. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा बरवसा बोलण्याचा. हे कंसा, ज्या बहिणीचं थाटामध्ये लग्न लावतो ना तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे अशी आकाशवाणी झाली. कंस मामानं हातामध्ये तलवार घेतली. घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरीला. मारू नकोस. हे कंसा, माझी मुलं तुला मारणार आहेत ना. आम्हा दोघा नवरा बायकोला कारागृहामध्ये ठेव. आमची जी मुलं होतील तुला आणून देऊ. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. एवढी छान देवकी माता दिसायला लागली. 9 महिने 9 दिवस गेले. आयोनी संभवनो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. आणि मग 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश मिळाला. आणि मग वसुदेवानं उचलला कमलापती. पायाची बंधने गळती आणि तेवढ्यामध्ये यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. पहिलं दर्शन यमुनेला दिलं. अवतार झाल्याबरोबर यमुना स्थिरावली. आपला मुलगा यशोदेच्या शेजारी मांडला. नंदबाबाची पोरगी यशोदेची मुलगी टोपल्यामध्ये घेतली. रडे माया करी आकांत. नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळालं. 8वा आला. 8वा आला. 8वा आला. 8वा नव्हता. 8वी होती. गरगर 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 फिरून मारणार. तुझं लागी वधी उपजला मजा आधी कृष्ण गोकुळी जन्मला. काळजीच करू नको कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात आलाय. सकाळच्या वेळेला एक गवळण चंदू महाराज नित्तांग नित्तांग. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती. आई एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करत होती आणि तेवढ्यामध्ये त्या दासीला यशोदेच्या शेजारी पोरगा दिसला. हजारे महाराज गवळण मनती व गवळण मनती व मनती गवळणीला. गवळण मनती व मनती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. ग पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. पुणे ताटी वाटी सुलट बने. पुणे वाटी ताटी सुंट बने. पुणे ताटी वाटी सुलट बने. पुणे वाटी ताटी सुंट गवळण बने. मनती व म्हणती हो, गवळण मनती व गवळण मनती व मनती गवळणीला. मनती व मनती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. ग पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. वा रे वा. जरा जोरात वाजा जोरात.
वा सगळ्या राजेगावला माहिती पडलं महाराजांच्या आवाजानं, चंदू महाराजांच्या लग्यानं. सगळीकडे आवाज गेला, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला. अगं तुला काय माहितीये का? अगं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, अगं 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 गावात मुलगा झाला, सगळ्या गावात आनंद झाला. पूर्वी आहे ना, पूर्वी अय राजेगाव, गावातल्या सरपंचाला, गावातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला ज्यांनी मला हार घातला, अशा साहेबांच्या घरात, आपल्या गावात एखादा काम करणारा माणूस असतो त्याच्या घरात, लई गरीब माणूस आहे त्याला फार दिवसांनी मुलगा झाला, ह्याच्या गवळणी आहेत ना एवढ्या, हे इकडं काही दिसत नाहीत मला शेवटपर्यंत, इकडच्या दिसत नाहीत, अशा या ज्या गवळणी आहेत, इकडं बघा इकडं, या सगळ्या गवळणी आहेत ना, अशी त्यात तिच्या घरी जायची, तिच्या आनंदानं वटी भरायच्या, तिला हळद कुंकू लावायच्या, गिफ्ट न्यायच्या. हे बंदच झालं. कोणी कोणाला काही द्यायना महाराजात, कशाचं गिफ्ट आणि कशाचं कोणी भेटायलाच तयार नाही. मोबाईलनी वाटोळ केला बघा आपलं. अरे रे मित्राला बोला ना, गाडीत बसल्या मित्र मागं मोबाईल पाहून महाराज पुढे बसले, काय त्याचा फायदा त्या मित्राचा? काय नाही राहिलं. बाप बसलाय आणि बापा शेजारी दोघं पोरं बसले, तर 6 महिन्यातून पोरगा पुण्याहून आलाय बापाला भेटायला, बाप बसलाय सोफ्यावर आणि बाप पोरं मोबाईल खेळतात. काय राहिलं नाही मला, प्रेम राहिलंच नाही. ह्या मोबाईलने आपलं प्रेम संपवलं. ह्या ज्या मुली आहेत ना सगळ्या, नागपंचमीला राजेगावला यायच्या, नांदायला गेलेल्या असल्या ना, सप्त्याला गावाकडे यायच्या, दिवाळीला त्या दिवाळीच्या मुळाला, आणि मग त्या मुली आहेत ना महाराज, त्यांना फार आनंद असायचा, कारण वर्षातून 2दाच पाहायला भेटायचे आई बाप. आता हे व्हिडिओ कॉल आला, सकाळीच आई विचारते जेवली का, आंघोळ केली, तिच्या आंघोळ व्हायच्या आधीच तिचा फोन चाललाय आईचा. व्हिडिओ कॉल आल्यामुळे त्याचं प्रेम राहिलं नाही, त्या आईचं प्रेम राहिलं नाही, ते आनंद राहिला नाही. असं माणसं भेटले तर काही आनंद वाटत नाही. कुठं गेलं बाय? आणि एक सांगू पोरांनो, हे राजेगावची आमची जी तरणी बाण मुलं आहेत सगळी बरं का, या तरुणांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा गड्या. काय पोर आहेत महाराज, अहो काय प्रेम टिकून ठेवलं त्यांनी या राजेगावचं. काय लोक आहेत आजी, काय समाज जमवलाय, काय एका विचाराची माणसं जमवली, काय कलाकार, काय गुणीजन, काय अभिमन्यू आबा, वा वा. हे प्रेम टिकवण्याचं साधन आहे काला. म्हणजे इतका गोड काला कधी 12 वाजले कळलं नाही मला. ऐका, आपण अजून रांगण्यात सुद्धा नाही गेलो महाराज. ऐका, इतका गोड काला का होतो, त्याला प्रेम लागतं रे दादांनो. प्रेम झालं बघा, प्रेम. सगळ्या गावातल्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या, रांग लागली रांग. आपल्याकडे 3 गवळणी आहेत. पहिली म्हणतील सदानंद महाराज, दुसरी म्हणतील अभिमन्यू महाराज, तिसरी म्हणतील आमचे हजारे महाराज. 3 गवळणी आहेत, तिघांना पास व्हायचे. तुम्हाला पास झाली तरच दक्षिणा. मला दक्षिणा त्याच्याशिवाय नाही. पास झाले तर मला नक्की माहिती पास होणारी मंडळी आहेत. दक्षिणा त्यांना तशीच देऊ आपण बरं का. कशी पास झाली तर ऐका, पहिली गवळण सदानंद महाराज सावधान, सदानंद महाराज सावधान, माझ्याकडे बघा. हो बरोबर म्हणायची तुम्हाला. म्हणले की दक्षिणा, नाही म्हणले की पाकिट माझ्याकडे. हो म्हणले कीच दक्षिणा. पहिली गवळण निघाली. हो तिला माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला. हो बिचारी श्रीमंत होती, एक मुठभर सोनं घेतलं. हा अय राजेगाव, ते पिपाण्याकडं नका बघू, माझ्याकडं. काय घेतलं? मुठभर सोनं. श्रीमंत होती ना, मुठभर सोनं घेऊनच निघाली तशी यशोदेच्या दरवाजात आली. तिच्या मागं दुसरी, तिच्या मागं तिसरी, तिच्या मागं चौथी. आता हे काय कमी आहे का महाराज? यांची जर रांग लावली आपण तर पहिली राजेश्वराच्या मंदिरात, तर शेवटची जाईल मागं दौंड रस्त्याला. असा नंबर लागेल की नाही? उन्हात उभारावं लागेल तुम्हाला, एकामागं एक. पहिली गेली होती. हो सकाळी लवकर उठली होती, पाठच उठली, पहिलीच जागा धरली, पुढे येऊन बसली. मला काला ऐकायचं, गोपाळ पाहिजे, चाली ऐकायच्यात. सकाळीच उठली होती, पाठच उठली, आंघोळ केली, मुठभर सोनं घेऊन गेली. माझ्याकडे बघा, यशोदेचा दरवाजा उघडला सदानंद महाराज, यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. माझ्याकडे बघा, आणि त्या पोराच्या चेहऱ्यावरून अशी सोन्याची मुठ वाळून टाकली आणि मन भरून तिचा पोरगा पाहिला आणि बाहेर आली. जशी बाहेर आली तशी बाकीच्या ज्या रांगेत उभ्या होत्या त्या म्हणल्या आमचा 1 वाजता नंबर येणार आहे. एक म्हटली माझा 4ला येणार आहे. एक म्हटली बाई मी उन्हात आहे. एक म्हटली माझा संध्याकाळी येणार आहे. काय भाग्यवान आहेस, पहिलाच नंबर लागला. सांग ना ग, यशोदेचा पोरगा पाहिला? म्हटले हो. म्हटले त्याला पाहिला तो कसा दिसला? ती म्हटली बाई त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मन वेधून घेतलंय. पाहिला 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 ग पाहिला
पाहिला नंदाचा नंदर पाहिला नंदाचा नंदर पाहिला 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 नंदाचा नंदन नंदन नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन त्याने वेदिले माझे मन त्याने वेदिले मन त्याने वेदिले नंदाचा नंदर हो नंदाचा नंदर नंदाचा नंदर नंदाचा पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन वा 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 सदा महाराज पासच झाला गडी तुमचा निकाल लागला हे दोघं राहिलेत अजून यांचा निकाल लागला तुमचं फिक्स झालं टेन्शन मिटलं पाकिटाचं एकदम काम झालं वा गोड काम झालं सदा महाराज पहिला नंबर लागला ते म्हटले बाई ती गवलन म्हटली बाई मी पाहिला ना काय झालं बाई पाहिल्यावर तेने वेधिले मन त्यानं माझं मन वेधून घेतलं पाहिल्या वेद लावी पैशी जीवे जडोनी तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद नंदाचा नंद नंदाचा नंद ती म्हटली बाई पाहिला ना पण माझं मन वेधून घेतलं माझं मन वेधून घेतलं बघा चांगलं माणूस वागला की त्याचं मन समाज वेधून घेतो यांनी गुरुजींनी गायलं की वा क्या बात है यांनी वाजवलं की क्या बात है काय महाराजाचं कीर्तन आहे वा क्या बात है विराट कोहलीनी शतक हाणलं की क्या बात है हो त्याशिवाय नाही शतक नाही आणलं की बोरे म्हणतात विराट कोहलीने शतक आणू दे वा क्या बात आहे तसंच आहे महाराज तुम्ही चांगलं काम केलं समाजात की लोक तुमचं कौतुक करत असतात तसं देवाला पाहिल्याबरोबर ती म्हटली माझं मन वेधून घेतलं दुसरीचा नंबर लागला 12ला 5 मिनिटं राहिल्यामुळं दुसरी गेली दुसरी अभिमन्यू आबा 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 तुमचा नंबर आहे पास व्हायचे आबा आबा दुसरा नंबर लागला दुसरी गेली होती ती बिचारी आपल्या राजेगावची होती राजेगावचं नावाचं प्रेम आहे म्हणून त्यांचा नंबर त्यांच्याशी आला राजेगावची गेली होती बिचारी गरीब होती 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती कमरेला ठेवून ठेवून 10 रुपयाची पुंगळी नोट झाली होती गरीब होती बिचारी पण मनाची दिलदार होती राजेश्वराची भक्त होती पहाटच महादेवाला पाणी घालायची ओम नमः शिवायची जप करायची गावात सप्ताह सुरू झाला की कीर्तन ऐकायची अभिमन्यू आबाच्या चाली ऐकायची पहिला दुसरा नंबर लागला तिचा दुसऱ्यांदा घरात गेली यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला आवा अशी ती 10 रुपयाची नोट वाळून टाकली मन भरून पाहिलं ती सुद्धा बाहेर आली बाहेर आल्यावर तिला बाकीच्यांनी विचारलं बाई पहिलीला दिसला नाही पहिली मुठभर सोनं घेऊन गेलती पण तिचं मन वेधून घेतलं कसं आहे ते माहिती नाही तुला तरी तिचा पोरगा दिसला का म्हटली मग मला दिसला ना कसा दिसला ग तुला म्हटली सावळा दिसला सावळा सावळा देखील आनंदाचा 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 देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा
आला आनंदाचा पुरा आनंदाचा पुराला आनंदाचा पुराला सावळा देखील आनंदात सावळा देखील आनंदात सावळा देखील आनंदात सावळा देखील आनंदात सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदात देखील आनंदात देखील आनंदाचा ती म्हटली बाई जरा जोरात वाजन टाळी तुमच्या गावचं आहे वा आबा तुमचं पकडलं तुमचं फिक्स झालं 5 झाले तुम्ही सावळा देखील आनंदाचा ती म्हटली आई त्याची गोरी आहे बाप त्याचा गोरा आहे पोरगा मात्र मला सावळा दिसला सावळा देखील आनंदाचा तिसरी गेली हजारे महाराज तिसरी चांदीची मूठ घेऊन गेली होती एवढे 3 सांगतो आता तुमच्या सगळ्यापर्यंत आहेत माझ्याकडे तुम्ही एक एक म्हणत असले तर 35 सांगण्याची ताकद आहे आपली 5 वर्ष संपायचं नाही बघा 5 वर्ष हो ते देऊळगाव रसालवाले आलेत बघा त्यांच्या गावात काला झालेलं आहे 2-2 5-5 वर्ष झालेत काही काही गावाला काले संपत नाहीत गवळणी 2-3च होतात की लगेच 12 वाजतात काय करावं आता तिसरी चालू आहे ना 12 वाजले की नाही पहिलीनं पाहायला म्हटली माझं मन वेधून घेतलं दुसरी म्हटली सावळा आणि तिसरी चांदीची मूठ घेऊन गेली होती हजारे महाराज तिसरी म्हटली बाई मी त्याला पाहिल्यापासून माझी जात माझं कुळ सगळं विसरून गेले गेले हरपे याती कुळ माझे गेले हरपे याती कुळ माझे गेले हरपे याती कुळ माझे गेले हरपे जाती पुढ माझे गेले आरपो जाती पुढ माझे गेले आरपो जाती पुढ माझे गेले आरपो याती पुढ माझे गेले हरपोनी श्रीगंगा वाचनी आणून श्रीगंगा वाचनी आणून किती वाची कमाल मजा मेलो चिकवाल माझा मेलो मेळा किती चिकवाल माझा मेलो मेळा चिकवाल माझा मेलो मेळा किती चिकवाल माझा मेलो मेळा किती चिकवाल माझा मेलो मेळा पेटी संपून गेली पेटीवाला पुढं राहिलेच नाही बटणं मारा आता नवीन पेटी अशी वरची बनावं लागेल त्याच्या पुढं तवा यांचे स्वर तिथं काय आवाज आहे महाराज अरे रे 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 एवढा उंच आवाज देवानं दिला महाराज अरे काय देव असा आहे महाराज कुणाला काय देईल सांगता येत नाही महाराज काय आवाज दिला वा वा हजारे महाराज फार सुंदर क्या बात एक एकाहुनी बळीरे माणसे महाराज हे जोरात टाळी वाजवा तिघांसाठी एकदा वा आबा सदानंद गुरुजी आणि आमचे हजारे महाराज तिघांनी 3 गवळणी सांगितल्या 12 वाजून गेले हो फक्त देव पाहायला ज्या गवळणी जायच्या देव पाहायला ज्या गवळणी जायच्या ते MH 15 MH 16
5 मिनटं MH 17 MH 18 MH 19 MH 20 MH 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 हे कुठली पाशिंग नाही, पाशिंग नाही, या वयाच्या मुली होत्या. MH 15 ते MH 30 भरपूर आहे तिथं. MH 15 ते MH 30 या वयोगटातल्या मुली सकाळी एकदा नवीन साडी नवीन मेकअप, दुपारी एकदा नवीन साडी नवीन मेकअप, संध्याकाळी एकदा नवीन साडी नवीन मेकअप करायच्या आणि रोज यशोदेच्या पोराला पाहायला जायच्या. आपले 5 मिनटं राहिलेत माझ्याकडे बघा. हे काल्याचं कीर्तन आहे, कितीही वेळ सांगा तुम्ही कंटाळणार नाही, मी कंटाळणार नाही, पण वेळ आहे, वेळेचं माध्यम आहे. ऐका, पाशिंग ध्यानात ठेवा. MH 15 30 लक्षात आहे ना. MH 15 ते MH 30 या वयोगटातल्या सकाळी एकदा नवीन साडी नवीन मेकअप, दुपारी एकदा नवीन साडी नवीन मेकअप, संध्याकाळी नवीन साडी. एक वाक्य सांगू, देवाकडं येताना नटूनच येत जा सगळ्यांनी बरं. मला आल्यानंतर खूप आनंद वाटला. हे मला सगळे आमची राजेगावची मंडळी न्यायला आली ना, असे तैट कपडे घालून होते हो, मस्त काय. आमच्या मराठवाड्यातले लोक चल म्हटलं चल की चाले काय येडे असे कळकट. मला लय राग येतो मला, कळकट कपडे दिसले की हाणाच वाटतं महाराज. मस्त राहिलं पाहिजे हो, देवाने एवढं चांगलं दिलं आपल्याला. मस्त राहायचं, टकाट शर्ट घालायचं, नका इस्तरी पण पांढरं घालायचं, टकाट मस्त राहायचं. काय आमचे लोक लय गांगे हो, कसे राहतात कसे कपडे घालतात. सुंदर राहिलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. देवानं आपल्याला एवढं सुंदर बनवलं महाराज. मग भगवान किती सुंदर असेल त्याच्याकडे असं भंगार होऊन कशाला जायचं, चांगलं होऊन जायचं. देवाकडं कोकणात कधी गेलं ना कोकणात, तर कोकणामध्ये 50 काल्याचे कीर्तन असतात वर्षातून माझे. ऐका, त्या कोकणामध्ये विकास महाराज जातात, चंदोनाना जातात, अभिमन्यू आबांची 10 सप्ते तिकडं. ऐका, हे सगळेजण जातात तिकडं. आपण तिकडं जातो ना कोकणात, त्या कोकणातल्या सगळ्या महिला काल्याच्या कीर्तनाला येताना नटूनच येतात महाराज. नटून थटून येतात त्या, तशा येत नाहीत. ते रोल कॅमेरा आहे त्याच्याकडे नका बघू, माझ्याकडे बघा, काय होत नाही ते तुम्हाला कापीत नाही. 90 95 ऐक नाही, अशी माथारी वरती राहिलं होती माझ्याकडे बघा. काय नाही काय नाही, आजी लय गोड आहे. ऐका, वरती राहिलं होती आणि वरून ती खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. पुरी सकाळी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. बरं, सकाळी मेकअप वेगळाच नवीनच साडी, दुपारी मेकअप वेगळाच नवीनच साडी, संध्याकाळी मेकअप वेगळाच नवीनच साडी. 95ला वाटलं बाई ते राजगावची जत्रा तर मागच होऊन गेली. ते अभिमन्यू आबांनी केलेला सप्ताह ते कलाकारण महाराज मागच येऊन गेले आणि हे जातात कुठं. पुरी तिला दम नाही निघाला 95ला. त्याची कानपूर लाईन कमी झालेली होती, कानाला कमी ऐकायला यायचं. 95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत अशी MH 15 ते MH 30च्या पुरींना आडवी झाली. जशी माथारी आडवी आली तशी पुरी म्हटलं, ए डंगरे तुझं काय ग मदत, ए म्हातारे तुझं काय मदत. ती म्हटली, अगं डंगरे म्हणा म्हातारे म्हणा, तर तुम्ही सकाळी इकडंच जाता, दुपारी इकडंच जाता, संध्याकाळी जाता कुठं ग. ती म्हटली, अजून तुला माहितीच नाही का. काय, अहो यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. कधी 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं, मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण. असे 1000 आहेत बरं का, 1000. एका दमात घेतो पण 2 तांब्या पाणी लागतं जरा प्यायला. आणि तुमच्या पोराची नावं जरा ठेवत जा अशी. तुम्हाला नाही आठवली तर मला फोन करत जा, मी सांगल तुम्हाला. ऐका, किती सुंदर नाव आहेत महाराज. 1000 नाव आहेत देवाची महाराज. एवढे नाव ऐकले. 95 म्हटली, बाई 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 जा जा जा. पुरी गेल्या निघून महाराज. 95ला जाण्याची इच्छा झाली, पण माझं काय मत होतं माहिती आहे का, तिनं तसंच जाय, वय झालं होतं, तिनं तसंच जायला पाहिजे होतं. पण तिनं पुरीचा मेकअप पाहिलेला, पुरीची साडी पाहिलेली. 95चं माल योगायोगानं नाव मालू होतं. मालू काय नाव होतं, मालू 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 मालू. 95नी मालूनं शालू काढला. तिच्या लग्नात तिला होता, तिला ऐका, तिच्या लग्नात, त्या मालूच्या लग्नात 2 लाखाचा ऐका चांदीच्या किनारी होत्या. त्याला कसा होता शालू हजारे महाराज. पुतळ्या डोरला पुतळ्या डोरला साखळी पैंजण कमरेला कंबरपटा. पुतळ्या डोरला साखळी पैंजण कमरेला कंबरपटा. नाकात नथ घालून सगळा थाट माट करून सगळा थाट माट करून नेसल नेसल
नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी कुणी नाव ठेवू नका कुणी तुम्ही मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी 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 मला नाव ठेवू नका कुणी पुतळ्या पुतळ्या गरले पुतळ्या गरले पुतळ्या गरले सगळे पैंजण कमरेला कमर पडा पुतळ्या गरले सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा नाकात नस घालून सगळा थाट माट करून सगळा थाट माट करून नेसले ग नेसले नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा पैठणचा वा रे वा हा वा 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 काय शालू आहे महाराज पुतळ्या डोरलं साखळी पैंजण कंबरेला कंबरपटा नाकात नत घालून ग सगळा थाट माट करून ग सगळा मेकअप झाला सगळा शालू मालून नेसला शालू लय भारी होता साहेब तुमच्याकडे भरपूर कारखाने आहेत ऊसाचे भरपूर कारखाने आहेत आता बरेच साहेब लोक आलेत ऐका ऊसाचे कारखाने त्याचं चित्र होतं शालूवर ऊसाच्या कारखान्याचा भोंगा काढलेला होता ऊस भरणाऱ्या बाया काढल्या होत्या आमच्याकडून आलेल्या इकडे ऊस कापायला असा ऊस भरणाऱ्या बाया बैलगाडीचं चित्र होतं अशोकाची झाडं होती मालून शालू काढला तिचा शालू 2 लाखाचा तो शालू काढल्याबरोबर तिनं नेसला पण तिच्या डोळ्यानं धोका दिला मालू नेसली उलटा शालू किनारपट्ट्यावर आल्या मोरपिसाचे पंख खाली गेले कारखान्याचा भोंगा उलटा झाला ऊस खाली पडला चाक वर गेली अशोकाची पानं खाली आली मुळं वर गेली का मालू नेसली उलटा शालू एवढ्यावर थांबली नाही पुरीचा मेकअप पाहिला होता तिला मेकअपची पेटीच हाताला लागली पहिल्यांदाच लाली लागली लावायची होती होटाला हातानं असा लाखवा दिला लाली लागली डोळ्याला काजळ भरायचं होतं डोळ्यात काजळ लागलं होटाला गप्पा नाही रे होटो पे काजल होटो पे काजल होटो पे काजल नैनो में लाली होटो पे काजल नाना होटो पे काजल नैनो में लाली होटो पे काजल नैनो में लाली गालों पे टिकली लगाते चली दीवानी गाव दिवानं झालं की नाही राजेगाव राजेश्वरासाठी दिवानं झालेलं गाव हे राजेगाव आहे आमची तरुणी बाण पोरं सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन राजेश्वराची भक्ती करताय दिवानं झालं पाहिजे मालू दिवाणी झाली मेकअप उलटा झाला शालू उलटा झाला आणि 95चा नवरा MH 110 नवरा तिला अडवाला नवरा 110 राहील ना ते गेलं तर गावात पत्ते खेळायला त्याची नजर चांगली होती राणी दिसायची त्याला पत्त्यातली हा पत्त्यातली लय महत्वाची बरं आता पत्ते मोबाईलवरच आले आता लय वाईट झालं बरं का सगळ्यात वाईट झालं रम्मी खेळलो ना महाराज असा हाणला पाहिजे महाराज म्हणणार खालून पुन्हा महाराज म्हणतो रम्मी खेळलो ना महाराज रम्मी खेळत जाऊ नका बरं अय पोरांनो तुमचा भाऊ म्हणून सांगतो माझ्या गावात एका पोरानं ती ऑनलाईन रम्मी खेळली ऐका 30 लाख रुपये गेले त्याचे 30 लाख तर त्याच्या बापानं आत्महत्या केली पेपरला बातमी बघा बापा पाटील होता बाप
साखरे महाराजाची कीर्तन ऐकणारा, चाली ऐकणारा, गावात भक्ती करणारा, आणि त्याला वाटलं बाबा एवढ्या कष्टाचे ऊसाचे पैसे माझे पोरानं ऑनलाईन रम्मीमध्ये घातले रे, बापाला इज्जत नाही राहिली रे, बाप मरून गेला रे. नका रे माय बाप, पोरांनो सावधान, तुमच्या हातात जे मोबाईल आलाय ऑनलाईन ढबरी बाई आहे पुन्हा जाहिरात करायला, महिने 1 कोटी अशी आणली पाहिजे बाईकडे. असे 1 कोटी कुठे येत असतात का? हे पोरांनो, असे 1 कोटी मोबाईलवर येत नसतात कधीच येत. खाली लिहिलंय पुन्हा इसमें जोखिम की संभावना आहे, आणि अशी आणली पाहिजे. अरे कशाची संभावना? नका नादी लागू नका. त्यांनी ती ओळखली, लांबून आला तो 110 होता ना, ही 95 म्हणल्यावर ती 110. जसा समोरून आला त्याला वाटलं राव आपली मालू तर खाली आली आज, आली तर आली, पुन्हा मेकअप उलटा झाला, शालू उलटा झाला. त्यानं विचारलं मालू कुठं निघालीस? मालू म्हटली होय असाच आडवा आला, मला जन्मभर वारीला चालले, आडा कीर्तन आज नाही ऐकणार. जा म्हटले कुठं जायचं तर. पण मालू तुझा मेकअप उलटा झालाय, हे मालू तुझा शालू उलटा झाला, हे मालू तू गवळणीच्या घरी चालली ना, ते यशोदेच्या 1000 गवळणी तिथं तुझ्यावर नाचतील, हसतील तुला. ते म्हटले आता हसू द्या, मेकअप नीट करण्यात, शालू नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर माझा देव पाहायचा राहील. असंच झालंय बघा आपलं, या राहण्यात, या खाण्यात, या नटण्यात आयुष्य निघून गेलंय आपलं. आपण अजून पंढरीचा पांडुरंग पाहिला नाही, आपण अजून आळंदी पाहिली नाही, आपण अजून पंगत घातली नाही, आपण अजून राजेश्वराची भक्ती केली नाही. दिवानं बना रे, ऐका जिंदगीत काही कामाला येत नाही गड्या. हो दिवानं बना, दिवानं देशासाठी बना, धर्मासाठी बना, गावाच्या विकासासाठी बना. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रात तुम्ही दिवानं बना, लोक तुम्हाला निवडून देतील महाराज. दिवानं बना, दिवानं बनलं पाहिजे रे, दिवानं बना. दिवानं पाहण्याचा कार्यक्रम झाला, 12:15 वाजल्यामुळे देव रांगायला लागला. रांगता मोठा झाला, गावातले पोरं एकत्र गेले, गावात खोड्या सुरू झाल्या. खोड्या करता यशोदा कंटाळली आणि यशोदेने सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. आणि गावातले सगळे पोरं घेऊन भगवान कृष्ण निघाले आणि गावातून गावातून तिकडं रानामध्ये खेळ सुरू झाले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा, हमामा पोरा हमामा. हुबरी वाजे तमामा, हुबरी वाजे तमामा, हुबरी वाजे तमामा, मामा मामा, हमामा पोरा हमामा, 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 हुबरी वाजे तमामा. खेळे भवनाग पायी भवरा, खेळा भवनाग पायी भवरा, भवनाग पायी भवरा, खेळे भवनाग पायी भवरा. हिरे कर 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 करा, हिरे कर हिरे कर 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 करा. खेळे भवनाग पायी भवरा, खेळे भवनाग पायी भवरा. या राधीचे जा, या राधीचे जा, नवरा 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 खेळे भवनाग पायी भवरा, खेळे भवनाग पायी भवरा. अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू, अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू, अपक तुपक पोदा तिगुण खेळ माडू, अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू. खेळ युती नाडू पोरा, खेळ युती नाडू, खेळ विटी नाडू पोरा, खेळ विटी नाडू. अपक तुपक तिपक, हे अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू, अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू, अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू, अपक तुपक तिपक पोदा तिगुण खेळ माडू. खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरवली, खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरवली, खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरवली, खेळू बाजूला सुरकवडी माझी भोंगडी हरवली, भोंगडी हरवली, भोंगडी हरवली, भोंगडी हरवली. काय खेळत महाराज. हो मर्दाने सुर कवडी असा सूर लागला पाहिजे. राजेश्वर भगवान कीर्तनात नाचला पाहिजे, असा सूर लागला पाहिजे. गावातल्या सगळ्या आमच्या सप्ताह करणाऱ्या भाविकांच्या डोक्यावर देवानं पुष्पवृष्टी केली पाहिजे, असा सूर लागला पाहिजे. अभिमन्यू आबाचा, हजारे महाराज सदानंद गुरुजींचा, चंदू महाराजांचा असा सूर लागला. माझा भगवान शंकर हो त्या पिंडीतून प्रगट झाला आणि या राजेश्वर गावावरती कृपा करायला लागला. सगळ्यांना हात जोडून तुम्ही केलेल्या भक्तीचा प्रसाद देऊ लागला. असा गोड सूर लागला पाहिजे. बरं असा गोड सूर लागला पाहिजे, मस्त पाहिजे. असा गोड खेळ खेळला. काय महाराज खेळ सुद्धा मारताना राहिले नाही. काय खेळ असायचा, असा सुर पारंब्या, असा पाय वर करायचा, माझ्याकडे पाय वर करायचा आबा, पायाच्या खालून सूर फेकायचा. सूर
बर का. आता पायच वर जाय ना तर सूर कुठून जाय, पायच जाय ना हो. काय राहिलं मग काय खेळ महाराज. होतो तू नावाचा खेळ, लगोरी नावाचा खेळ, खेळू लागलो सुरकवडी सुरकवडी. हो हमामा काय खेळ महाराज. कॅरम कॅरम आला, कॅरम कॅरम. बोटाला त्रास नाही, हाताला त्रास नाही, काही राहिलं नाही. असे खेळ होते महाराज. देव खेळता खेळता दमला. एक खेळ सध्या प्रसिद्ध आहे क्रिकेट नावाचा. रात्री श्रीलंका जिंकली का पाकिस्तान, श्रीलंका म्हणजे भारत श्रीलंकेचा मॅच आहे रविवारी. सगळ्यांनी बघा, आपल्या भारताचा खेळ आहे, अजिबात इंग्रजाचा नाही. माझ्या आवडीचा आहे. मॅच असल्यावर मी कीर्तनाला सुट्टी देत असतो, मला मॅच आवडते. हो ते खेळ आपला आहे म्हणत जाऊ नका, इंग्रजाचा आहे तो आपला आहे, फक्त त्याला नाव वेगळं होतं. त्या काळात त्याला चेंडू फळी म्हणायची. काय म्हणायची? चेंडू फळी. अय पोरांनो काय नाव होतं? चेंडू फळी. आता भलं बेकार नाव आलं, भलं तोंड वाचावं लागतं. बॅट बॉल म्हणजे नाव सुद्धा चांगलं राहिलं नाही. देवानं असा चेंडू मारला. नवीन आलेला ऋषभ पंत मोडला तरी जमला नाही. अजून हार्दिक पांड्याला तसा सिक्स आणता आला नाही. विराट कोहलीने किती भारी कव्हर ड्राय आणू द्या त्याला, ते काय अजून जमला नाही. मग सिक्स कोणी मारला? माझ्या देवानं. कृष्ण बुडाला ना, कालियाच्या डोहात चेंडू पडला रे. सगळी कथा सांगायला वेळ नाही. कालियाच्या डोहात चेंडू पडला, ऐका रे राजगाव. आणि डोहात देवानं उडी मारली चेंडू काढायला. तर त्या डोहामध्ये विषारी कालिया राहत होता, सर्प नाग. त्या कालियाच्या पत्न्यानं कृष्ण पाहिला. आपल्या गवळणी देवावरती फिदा होतील काय नवल. कालियाच्या पत्न्या देवाच्या स्वरूपावर भाळल्या. हे बाळा तो उठल्यावर तुला चावेल. आमचा पती विषारी आहे, तुला चावेल, काळजीच करू नका म्हटले. त्याचाच दम जिरवायला आलो. देवानं त्याच्या डोक्यावर डान्स केला. लुंगी डान्स नाही, कथ्थक डान्स केला. देवानं नाचून त्याला बाहेर काढलं. असं खेळता खेळता चरित्र झालं. 12 वाजून 20 मिनिटं झाल्यामुळं, 20 मिनिटं लांबल्यामुळं देवानं सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या. कुणाची काय कुणाची काय कुणाची काय, श्रीमंत काय गरीब काय. सगळ्या राजेश्वर भगवंतानं शिदोऱ्या पाहिल्या. 8 दिवसाची तुमची सेवा पाहिली, तुमचे कीर्तन ऐकले, तुमचं भजन ऐकलं, तुमचं चिंतन ऐकलं, तुमचा वेळ ऐकला. तुम्ही किती भावानं करताय पाहिलंय. कोण चटई उचलतंय, कोण पुकारतंय, कोण सेवा करतंय, कोण काय करतंय, कोण पंक्ती वाढतंय. अशी सगळ्यांची सेवा एकत्रित झाली. आणि भगवंतानं आजच्या दिवशी तो प्रसाद दिला. तो प्रसाद या हंडीमध्ये आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे काळा. वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला, तो भाविक झाला पाहिजे. त्याच्या हातात त्या प्रत्येकाची सुरे एकत्रित करून दिलं. त्याला म्हणतात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी 2 हात वर करा सगळे. अय मागच्या महिला, अय इकडे मागे गणेश इकडचे, अय इकडचे करा बरं. इकडचे सगळे मला बघू द्या. ज्याला वाटतंय मला काला मिळावा. अय यात्रा, अय मागचे पोरांनो जीन्स पॅन्ट. हा सगळ्यांनी करा सगळे. मध्यम धारा असा काला झाला संपूर्ण इतका गोड. कधी 12:30 वाजले महाराज. नुसता पाण्यातच 12:30 वाजले हो. आता होत राहील. पुन्हा तुमच्या भागात आलं की पुढचं आठवण करा मला. फार गोड काला झाला. असंच तुमचं प्रेम या भगवंतावर ठेवा. तुम्हाला नक्की प्रसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. दहीहंडीचा प्रसाद घ्या. प्रत्येकानं दिवानं बना मालूसारखं, प्रत्येकानं पेंद्यासारखं आपलं काही देता येतं का देवाला बघा. गरीब असला तरी मधुमंगल सारखं जगा. काला घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या अभिमन्यू आबाला सांभाळा. तर त्यांनी तुम्हाला ही मंडळी दिलेली. बरं का काय असतं, त्यांना काही कमी नाही महाराज. ते पुण्यामध्ये क्लास घेतात, भरपूर विद्यार्थी आहेत. पण तरीसुद्धा माझ्या राजेगावला चांगलं मंडळ आलं पाहिजे, चांगला परमार्थ घडला पाहिजे, सगळ्यांच्या कानावर कथा गेल्या पाहिजे. जे कोणी सांगत नाही अशा कथा सगळ्यांच्या कानापर्यंत नेऊन घालण्याचं काम सध्याचा तरुण कीर्तनकार करतोय. अक्रूर महाराज साखरे नाव यूट्यूबला टाकलं तर 200 कीर्तन आहेत माझी. खूप आहेत महाराज. डायरीमध्ये जागा नाही बघा. आता तुमचं कीर्तन करून महाकालला जायचं आहे, उज्जैनला. सकाळी आरती आहे, त्यामुळे मी थोडंसं लवकर जाणार आहे. सगळ्यांना विनम्र भावानंद नतमस्तक होतो. आपण सगळी मोठी मंडळी आहात बरं. ज्येष्ठ आहात, कोणी प्रत्येक क्षेत्रातली उत्तुंग आहात.
सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळ्यांना राजेगावला धन्यवाद. असाच कार्यक्रम चालू ठेवा. तुमच्या कार्यक्रमाला कोणाची दृष्ट लागू नये आणि लागणारच नाही, कारण राजेश्वराची कृपा आहे ती. वा, सगळ्या तरुण मंडळीला खूप खूप धन्यवाद. गावकरी तुम्हा सगळ्या मातांना धन्यवाद. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिलेले कुणी वेडी वाकुणी. हा ऐका, हे घे. क्षमा अपराध शिंकेला बबिले दुरी होतो तिघाचे मी बरे तुम्ही वारे दोहे कडे मुख पसरून कडे वाहतीच्या दारा क्यारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोन्ही कडे मुख पसरून कडे कामने हाती लोकांनी कोणी दोनही लोक तुम्ही वारे दोन्ही कडे मुख पसरून कडे कामने हाती टोकाने कने दोनही लोक वारे दोन्ही कडे मुख पसरून कडे कंठी धरिला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश झाला वाटो एकामेका वैष्णविका संप्रभा वाकुनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो झाला वाटो एकामेका वैष्णविका संप्रभा कामणी भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे झाला वाटो एकामेका वैष्णविका संप्रभा राजा कैवल्य देचा सेवक साधु संत विदिला माझा हरदे ज्ञान राजा डोबरे ज्ञान जगे तणी नत गोणे अवतार रावण ज्ञानी मनोविधीला माझा अर्थी ज्ञान राजा कटपुळी बोले रावण जनार्दन धरणी मस्तक विले आरती ज्ञान राजा महाकैवल्य मनोविधीला माझा अर्थी ज्ञान राजा आरती स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पायला कवी अम्मा तुकारामा राघवे सागरात पाषाण कार्य गोबानी मंगल श्री तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद